कारण आपण असं म्हणतो की आपल्याकडे कंटेंट नाही आहे, तर मुळात ही चूक आहे की आपल्याकडे प्रचंड प्रमाणात कंटेंट आहे, फक्त आपण त्या कंटेंटपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे मला आठवतं की आम्ही BP नावाची एकांकिका आम्ही केली होती. तर त्या एकांकिकेमध्ये प्रथमेश, यशोमन आपटे वगैरे सगळी मुलं त्यावेळेला खूप लहान होती. संजय दादांबरोबर पण काम आहे. संजय नार्वेकर पण इतका सुंदर, म्हणजे संजय दादाबरोबर काम करण्यामध्ये जो कम्फर्ट झोनची मजा आहे ना ती म्हणजे काही सांगता येत. तर प्रसाद आणि मी माझं काय असं होतं की आम्ही एकांकिकेपासूनचे मित्र खूप गोस्वामी सर आणि सचिन मोठे सर हे लोक तिकडचे आमचे गुरु. सो भूषण लाईट करायचे, काही असं भूषण लाईटिंग करायचं. मी MD करायचो, मी रुपाली करायचो, साठे कॉलेज करायचो, JJ करायचो, त्याच्यानंतर आचार्य मराठे कॉलेज करायचो. सो अशी बऱ्याचशा सगळ्या कॉलेजचे मी लाईट्स करायचो. अद्वैत आणि मी आम्ही दोघं खूप चांगले मित्र, अद्वैत दादरकर आणि मी. कारण त्या ओवी ह्या नाटकाचा जॉनर तसा होता. अनिकेत पाटील मित्र आहे माझं, त्याने मला सांगितलं की भूषण दादा माझी एकांकिका बसली आहे, तर तू एकांकिका बघायला आहे. तर मी म्हटलं की ठीक आहे सर येतो म्हटलं. मग मी संध्याकाळच्या वेळेस ठरल्याप्रमाणे मी गेलो एकांकिका बघायला. एकांकिका बघितलं मलाच काय आम्ही लाईट लावलेली असतात ना, आम्ही काय त्याच्यामागे धावू शकत नाही. तुम्ही कलाकार जर का लाईट चुकला म्हणून आम्ही काय लाईट हलवत बसणार नाही होता. तुम्ही नाही आलात नाही देत नाही, मग तू ब्लॅकआउटमध्ये काम कर, मला काही फरक नाही. प्रत्येक वेळेला काय होतं, टेक्निकल पार्ट आल्यानंतर ना प्रोड्युसरकडे बजेट नसतं. पण तेच जर का समजा एखाद्या कलाकाराला चपला जरी का घ्यायचे ते ब्रँडेड चपला घेतात, त्याचा त्यावेळेला तुम्ही विचार करतात का? मग ह्याच्यावर तुम्ही मग भूषण देसाई वाद घालतो, मग ते लोकांना जोडतो की अरे हा बोलतो, मग मी बोलतो, मग मी कधी कोणाला घालत नाही. कलाकार दिसतात ते परफॉर्म करतात नाही, ते निघून जातात आणि मग लाईटवाले तरी चुकीचं लाईट दिलं असं बोलतो. पण लोकांना हे नाही कळत की लाईटवाले लाईट दिलेला होता, कलाकार चुकला. एक पण बोलत दर राज्य, कारण राज्यात स्पर्धा न करण्याची कारणं माझ्या खूप आहेत. कारण मी खूप जवळनं शासन बघितलं, त्यामुळे मला खूप माहिती आहे काही गोष्टी. तर त्याच्यामुळे मला काही इच्छाच नाही केला. कॅमेरामध्ये जेवढं दिसतंय तेवढंच आता उद्या लोक बघतील, तसंच लाईटमध्ये जेवढं दिसतंय तेवढंच प्रेक्षक बघत असतं. तर मला ऋतुजा वाल्मीने स्वतः सांगितलेला किस्सा, त्याच्यामुळे मी अगदी तिचं नाव घेऊन सांगू शकतो की मला बोलली तरी भूषण दादा मला ना असं वाटायचं की मी ना खूप छान रडते आणि ना खूप छान परफॉर्म होतो माझा आणि लोक खूप टाळ्या वाजवतात. पण मला नंतर कळलं की त्या टाळ्यात तुझ्या होत्या. सर, जयवंत देसाई हे नाव खऱ्या अर्थाने खूप मोठं आहे ह्या फील्डमध्ये. तर म्हणजे हे क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये जयवंत देसाई या नावाने खऱ्या अर्थाने तुमची सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थाने असं म्हणायला हरकत नाही की मी माझ्या ह्या पूर्ण इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत मी जे काही आजपर्यंत काम करत आलो आहे ते मी फक्त निव्वळ भूषण देसाई ह्या नावाने केलं. हाच प्रश्न मला बऱ्याचशा जणांनी विचारला की बऱ्याचशा पेपरमध्ये किंवा जाहिरातीमध्ये तुझं नाव नेहमी भूषण देसाई का असतं म्हणून. तर मला स्वतःला ते एकतर प्रूव्ह करायला खरंच खूप आवडलं की मी जे काही केले ते मी स्वतः केले, ना की वडिलांच्या नावाने काही केले. कारण बऱ्याचशा वेळेला आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं म्हटलं तर अरे तो जयवंतचा मुलगा आहे. सो तसं मला कुठे ती इमेजेस मला नको हवी होती. म्हणून मी काय केलं की माझं नाव जिथे कुठे जाईन मी तिथे मी फक्त भूषण देसाई हे एवढंच नाव लावतो. जयवंत देसाई हा तर माझा मोठा आधार आहे, त्याबाबतीत काय वादच नाही आहे. आफ्टर वडील आहेत ते, बाप असतो शेवटी. पण मग मी असं हक्काने सांगू शकतो की मला वडिलांकडनं प्रकाश योजनेचं ज्ञान मिळालं किंवा त्यांनी मला शिकवलं अशातला भाग नाही आहे. पण त्यांना बघत बघत आम्ही शिकलो. लेखकांच्या दृष्टीने एक चांगला म्हणून रत्नाकर करंडक मतकरी काकांकडे तर माझं भरपूर म्हणजे असं बालपण गेलं म्हणायला काही हरकत नाही. मतकरी काकांचं ऍक्च्युली करोनामध्ये काका गेले आणि त्याच्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी करावं ट्रिब्यूट म्हणून असं माझ्या डोक्यात चालू होतं. आणि असंच बरेच मित्र वगैरे सगळे आम्ही एकत्र आलो आणि मी विचार केला की आपण एक रत्नाकर करंडक म्हणजे आता ह्याच्यासाठी तर खरं तर मला सुप्रियाताईचे खूप आभार मानायचे. कारण सुप्रियाताईने म्हणा किंवा गणेश दादाने म्हणा इव्हन काकूंनी सुद्धा सगळ्यांनी मला सपोर्ट केला करणं की नाही भूषण तू करतोस तर कर, आम्ही तुझ्याबरोबर आहोत म्हणून. आणि चांगला प्रकार आहे. आणि माहिती नव्हतं की रत्नाकर करंडक ह्या स्पर्धेला मला ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं किती रिस्पॉन्स मिळेल आणि म्हणजे कसा प्रतिसाद असेल मला माहिती नव्हतं. पण तो प्रतिसाद इतका मिळाला की 80 एकांकिका झाल्या. म्हणजे मतकरी काकांच्या लिखाणावरती आज मुलं म्हणजे ती कॉन्सेप्ट कशी होती तर त्याच्यामध्ये ना मला असं करायचं होतं की आता ना भरपूर आता कोणाबद्दल मला असं निगेटिव्ह बोलायचं नाही आहे. कारण शिबिरांचा जो फंड आपल्याकडे आहे मुंबईमध्ये म्हणा अख्ख्या महाराष्ट्रात म्हणा की नाट्य शिबिरं घेतली जातात.
बरोबर. आणि त्याची अव्वाच्या सव्वा फीज वगैरे असतात समथिंग. सो तो त्यांचा भाग आहे, म्हणजे माझं काही हे नव्हतं. पण मला ह्या एका स्पर्धेमधनं मला लोकांपर्यंत एक मेसेज पोहोचवायचा होता की ज्या वेळेला आपण एखादा ऑथर घेतो आणि त्या ऑथरवरती तुम्ही हे काम करा आणि हे काम करून तुम्हाला एक असं एक XYZ बक्षीस आहे तुम्हाला. सो त्या ऑथरसाठी त्या लोकांनी जी सुरुवात केली, म्हणजे बऱ्याचशा लोकांनी मतकरी काकांचे लेख वाचले, काही कादंबऱ्या वाचल्या, काही पुस्तकं वाचली. आता त्याच्याने काय झालं की एक पुस्तक वाचून कोण थांबलं नाही ना, प्रत्येकाने 5-5, 6-6, 7-7 पुस्तकं, कोणी 12-15 पुस्तकं वाचली. सो त्याच्याने काय झालं की नकळत ना त्याच्यामध्ये एक रिडिंगचा पार्ट, कारण तो जो मिसिंग झाला होता तो कुठेतरी आणण्याचा मी प्रयत्न केला. सो त्याच्यामध्ये काय झालं की प्रत्येक डिपार्टमेंटचा मी विचार करत गेलो होतो. कारण काय झालं, जो रायटर असतो तो काय करणार, त्याला म्हणजे टास्कच असा होता की मतकरी काकांच्या रत्नाकर मतकरींच्या कुठच्याही कादंबरीवर किंवा कुठच्याही कथेवर आधारित एकांकिका स्पर्धा. त्यामुळे तुम्ही वाचन करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने ते मांडा आणि त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करा म्हणून. त्याचं परीक्षण सुप्रियाताई आणि गणेशदादा करणारच होते. म्हणजे ज्या काही गोष्टी चुकीच्या असतील किंवा काय, कारण ते मार्गदर्शक म्हणून होते माझ्याबरोबर. सो त्यांनी मला बऱ्यापैकी चांगलं मार्गदर्शन केलं होतं. तर रायटरने लिहायला सुरुवात केली, दिग्दर्शकाचं व्हिज्युअलायझेशन सुरू झालं की तो काय ते वेगळ्या पद्धतीने बसवू शकतो, म्युझिकचं नवीन ट्रॅक्स यायला लागले, त्याच्यानंतर नेपथ्याचा विचार करण्यात आला. सो अशा पद्धतीने काय झालं की त्या एक संस्थेचं त्यांच्या नकळत एक शिबिर झालं. त्याच्या मागचा थॉट माझा तो होता की एखादं ऑथर घ्यायचं आणि त्याच्यावरती त्यांना एक्सपेरिमेंट करायला सांगायचं. कारण आपण असं म्हणतो की आपल्याकडे कंटेंट नाही आहे, तर मुळात ही चूक आहे की आपल्याकडे प्रचंड प्रमाणात कंटेंट आहे, फक्त आपण त्या कंटेंटपर्यंत पोहोचत नाही आहोत. हा म्हणजे आता पळवाटीचा रस्ता म्हणायचा का काय म्हणायचं माहिती नाही, पण म्हणजे मला असं वाटलं म्हणून मग मी अशा पद्धतीची एक एकांकिका स्पर्धा मी सुरू. म्हणजे नामवंत अशा तुम्ही दिग्दर्शकांसोबत मी काम केलेलं आहे आणि या सगळ्यांसोबत काम करताना तुमचा पडद्यामागचा एक्सपिरियन्स नेमका कसा होता किंवा त्याची सगळी माहिती आम्हाला जाणून भरपूर दिग्गज लोकांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यात म्हणजे असं मी कोणाच्या एकाबद्दल नाही सांगू शकत, पण एक आहे ना की प्रत्येक एका सिनियरकडनं वेगवेगळे अनुभव आले. म्हणजे विजय केंद्रेंबरोबर काम केलं तो एक वेगळा अनुभव होता, राजेश देशपांडेंबरोबर काम केलं तो एक वेगळा अनुभव होता, माझा जवळचा मित्र प्रताप फड. सो त्याचं डिरेक्शनचं ची पद्धत वेगळी आहे. प्रत्येक डिरेक्टरची काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. आणि म्हणजे आता मला आठवतं मी संतोष पवारबरोबर आम्ही छू मंतर नावाचं आम्ही नाटक केलं खूप आधी, म्हणजे मोहन तोडवळकरांचं ते प्रोडक्शन होतं त्यावेळेला, तेव्हाचा एक वेगळा अनुभव. संतोष दादाबरोबरचं काम करण्याचा वेगळा अनुभव होता. त्याच्यानंतर मुक्ताने आम्ही एक रंगनवा नावाचा एक आम्ही कार्यक्रम केला. मुक्तानेच तो डिरेक्ट केला होता आणि मिलिंद जोशी त्यांनी त्या कार्यक्रमाला संगीत संयोजन आणि त्यांच्या कविता वगैरे सगळा तो प्रकार होता. तर मुक्ताबरोबरचं काम करण्याचा पण एक अनुभव वेगळा होता मला. त्याच्यानंतर चिन्मय मांडलेकर बरोबर मी एक मिस्टर मिसेस नावाचं नाटक केलं होतं. सो त्याच्याबरोबरचं काम करण्याचा आनंद वेगळा होता. आम्ही सौरभ शुक्लांबरोबर मला आठवतं की आम्ही तेव्हा संवेदना परिवार म्हणून एक नाट्यसंस्था होती, त्याच्यामध्ये आम्ही हे होतो म्हणजे शिबिरातली मुलं अशी, त्याचं लाईव्ह डिझायनिंग आम्ही केलं होतं. काल नावाचं एक नाटक केलेलं सौरभ शुक्लांनी, हिंदी नाटक. सो सौरभ सरांबरोबरचं काम करण्याचा अनुभव वेगळा होता. त्याच्यानंतर आम्ही अंधायुग नावाचं नाटक केलं जे निर्मल पांडेंनी डिरेक्ट केलं होतं. तर त्याचे लाईट्स मी आणि पप्पांनी आम्ही दोघांनी एकत्र केले होते. आणि म्हणलं की NHDतल्या लोकांच्या काही वेगळ्या पद्धती. आता त्यांनी अंधायुग हे नाटक जे आहे ते त्यांनी नैनितालचा जो फोक आहे त्या फोकच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तसं म्युझिकल अंधायुग त्यांनी बसवलं होतं. त्यामुळे ती प्रोसेस वेगळी होती. 9 महिने नाटकाची रिहर्सल चालू होती त्याची. सो असे वेगवेगळे अनुभव आहेत. त्याच्यानंतर एकांकिकांमध्ये म्हणाल तर एक आमची काय म्हणतात ना एक युती झालेली होती, ती म्हणजे सांगायला मला नक्कीच आवडली. म्हणजे अमोल भोर डिरेक्टर आमचा, ऋषिकेश कोळी रायटर, सचिन गावकर आमचा सेट डिझायनर आणि प्रकाश जुन्नकर भूषण डिस्ट्री. सो आम्ही ह्या चौघांनी मधल्या काहीतरी 2007-08 पासूनचा जो काळ होता त्याच्यानंतर एक 2014 पर्यंत किंवा 13-14 पर्यंत तो आम्ही इतका गाजवला की म्हणजे MD कॉलेजच्या एकांकिका, सवाई वगैरे सगळ्याच, म्हणजे सवाई, मृगजळ, INT, उन्मेष सगळ्या मुंबई, त्याच्यानंतर उंबरठा वगैरे अशा बऱ्याचशा एकांकिका स्पर्धेला आम्ही इतक्या गाजवल्यात त्या. म्हणजे आमची गिरगाव आहे दादर, गाढा नावाची एकांकिका, हाऊसफुल नावाची एकांकिका. त्याच्यानंतर मग आम्ही जोशी बेडेकर कॉलेजची 3 वर्ष गाजवली. त्यात एकदा आम्ही एक मुस्लिम नावाची एक एकांकिका केली होती. मला आता आठवत पण नाही एकांकिकेची नावं एवढी. म्हणजे तो एक असा वेगळाच आमचा संगीत कोण एकेकाळी मी अद्वैत बरोबर केली होती. अद्वैत दादरकरने केली होती ती रुपाली कॉलेजकडनं.
त्याच्यानंतर एक बायसल मॅथिली नावाची एकांकिका होती, ती पण खूप सुंदर एकांकिका होती. ती जे कॉलेजच्या मधला एक मुलगा आहे, बॉबी म्हणून त्याचं नाव आहे, सो त्याने ती डिरेक्ट केली होती. मी सांगतो अशी कित्येक मित्र म्हणा, हा असे मी कोणाची नाव घेऊ आणि कोणाची नको घेऊ असं होतं ते. म्हणजे वेगवेगळ्या अनुभवातला म्हणजे एक मला हा म्हणजे मी वामन सरांबरोबर एक नो सेक्स प्लीज नावाचं एक नाटक आम्ही केलं होतं. त्याला वामन सरांबरोबरचं काम करतानाचा एक वेगळा हे होता अनुभव. त्याच्यानंतर आता सर एक अजित भगत नावाचे गुरु, अजित भगत एक मोठं नाव आहे ऍक्च्युली, सो त्यांच्याबरोबरचं काम करण्याचा एक वेगळा अनुभव होता. कारण ते प्रचंड असे काय म्हणतात असे हायपर माणूस होतो आणि तो काय कधी कोणाला बोलेल असं सांगता येत नाही. पण अजित सरांबरोबर काम करताना खूप मजा आली. आम्ही द डेथ ऑफ कॉन्करर नावाचं एक हिटलरच्या लाईफवरचं आम्ही एक नाटक केलं होतं आणि त्या नाटकाचा चॅलेंज हा होता की ते नाटक जर्मनमध्ये घडतंय आणि पूर्ण नाटक आहे ना ते अख्खं बंकरमध्ये. सो त्या बंकरमध्ये काय लाईटिंग असू शकतं आणि तो काळ तो दाखवायचा. सुद्धा तो एक माझ्यासाठी टफ होता. पण टचवूड की ते मी म्हणजे माझ्या प्रमाणे 2013 का 14 मध्ये त्याला मला झी गर्व काहीतरी मला मिळाला होता द डेथ ऑफ कॉन्करर या नाटकासाठी. नाही त्याला मिळालेलं मला अवॉर्ड सगळे. म्हणजे मला एक आठवण म्हणजे एक काय म्हणतात की एक आवडील एक गोष्ट सांगायला, ती म्हणजे उदाहरणार्थ ह्याच पॉईंटवरनं आम्ही गिरगाव हाय दादर नावाचं नाटक करायचो. सो त्या नाटकामध्ये एक चाळीतल्या एका लहान मुलाचा मृत्यू होतो आणि त्याला स्टेजवरती सेंटरला आणून त्याला ठेवलं नाही. मग ते सगळे रडतात वगैरे असा सगळा एक मोठा तो एक सीन होतो. ऋतुजा बाबे त्यात काम करत होती. त्या मुलाची ती मोठी बहीण आहे असं त्याचं आहे आणि तो तिथे त्याचा तो सीन एंड आहे तिकडे म्हणजे तिथे ब्लॅकआउट आहे ना, तर तो जो ब्लॅकआउट मी ज्या पद्धतीने करायचो आणि त्या ब्लॅकआउट होण्याला ना लोक टाळ्या वाजवायचे आणि तेव्हापासून मला आठवतंय की तो जो लाईट होता तर त्या लाईटला मी नाव दिलं होतं माधव टॉप नावाचं. तर अजूनही ना म्हणजे बरेचसे प्रकाशनकार जे आहेत माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यासोबत कामं केलेली आहेत, कामं शिकलेली आहेत, त्यांच्याकडे देखील त्यांच्या क्यूशीटमध्ये नाव लिहिताना त्या लाईटला ते अजूनही माधव टॉप नाव लिहितात. ते का लिहितात मला पण माहिती नाही, पण ते नाव पडून गेलं त्या एका लाईटला असं की बाबा माधव टॉप म्हणजे काय, तर माधव टॉप बोलल्यानंतर सगळे जण फक्त बोलतात अरे भूषण देसाई असं ते म्हणजे ती एक आयडेंटिटी झालेली होती माझी. तर तो सीन जो होता तर मला ऋतुजा बागवेने स्वतः सांगितलेला किस्सा, त्याच्यामुळे मी अगदी तिचं नाव घेऊन सांगू शकतो. ती मला बोलली की अरे भूषण दादा मला ना असं वाटायचं की मी ना खूप छान रडते आणि ना खूप छान परफॉर्म होतोय माझा आणि लोक खूप टाळ्या वाजवतात, पण मला नंतर कळलं की त्या टाळ्या तुझ्या होत्या माझ्या. किस्सा म्हणजे तिने स्वतःहून सांगितलं, मी काय कधी कोणाला विचारलं नव्हतं काय नव्हतं, पण ती मला बोलली भूषण दादा मला ना तो सीन करताना तसा अंगावर यायचा अक्षर. नाही खऱ्या अर्थाने म्हणजे खरंच तुम्ही मग अशी जसं म्हणालात की तुम्ही एक दुवा असता, कारण कलाकार त्याचं काम करत असतो पण त्या कलेला सादर करणार मूर्त स्वरूपी जे म्हणाले ना खऱ्या अर्थाने तुम्ही देता. जसं की आता आपण म्हणालो की सगळ्या पुरस्कारांची यादी, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने गौरव करण्यासारख्या गोष्टी म्हणजे झी अल्फा अवॉर्ड आहे, झी गौरव आहे. झी अल्फा आणि गौरव अल्फा करंडक एकांकिका स्पर्धा माझ्या माहितीप्रमाणे 2001, 2 आणि 3 अशी 3 वर्ष आदेश बांदेकरांनी ऑल ओव्हर महाराष्ट्रात घेतली होती. सो मुंबई झोन जो होता त्या मुंबई झोनमधनं सलग 3 वर्ष पारितोषिक मला मिळालं माझं. म्हणजे ते तिन्ही एकांकिका तशा त्या दर्जेदार होत्या एकांकिका आणि म्हणजे म्हणतो ना की मी काम करत गेलो, माहिती नव्हतं की मला मिळेल किंवा नाही मिळेल, पण मी माझं मी काम करत गेलो. मी कधीच काम करताना हे नाही बघितलं की मी हे करणार फक्त मला ह्याच्यातनं अवॉर्ड मिळणार म्हणून मी करणार का, असं नव्हतं. कारण माझं ना इंटरफेअर एकांकिका स्पर्धेमध्ये नंतर असं व्हायला लागलं की IMTला 4-4, 5-5 एकांकिका ज्या असायच्या त्याच्यात लाईट्स माझेच असायचे. म्हणजे 4 एकांकिकांमधनं मग प्रकाश विटनाकर काढणार कोण असा प्रश्न पडायचा सगळ्यांना, कारण 5 एकांकिका निवडल्या जायच्या, 3 किंवा 4 माझेच असायचे. मृगजळसाठी तर मला वाटतं तुम्हालाच मृगजळला तर मला 6 वर्ष सतत पारितोषिक मिळालं. तेव्हा सचिन दादांनी मला बोलवून सांगितलं की आता भूषण बस, आता रिटायर, आता तुला याच्या पुढे आम्ही पारितोषिक देणार नाही होत म्हणून. सो असे किस्से घडलेत. म्हणजे सांगतो ना की कधी कुठची अपेक्षा नव्हती, पण जसं काम आलं तसं काम करत गेलो होतो. आणि एक स्वभाव असा होता की मी सगळ्या कॉलेजशी टचमध्ये असलेला प्रकाशनकार म्हणून मी होतो. म्हणजे मी MD करायचो, मी रुपाली करायचो, साठे कॉलेज करायचो, JJ करायचो, त्याच्यानंतर आचार्य मराठे कॉलेज करायचो. सो अशी बऱ्याचशा सगळ्या कॉलेजचे मी लाईट्स करायचो.
इंटर कॉलेज एकांकिका स्पर्धेला. पण कधी कुठच्या कॉलेजवाल्यांना जरी का तुम्ही कधीही माझ्या बिहाफ विचारा की अरे तुमच्या एकांकिकेसाठी याने असं केलं आणि आमच्या असं केलं का कधी, तर तसं कधीच नाही. मी माझं काम प्रामाणिकपणे केलं. हा, म्हणजे प्रत्येक एकांकिकेला त्याला त्याचं जे जे इम्पॉर्टन्स द्यायचंय ते केलं. आणि खरंच म्हणजे त्या अर्थाने तुमचा प्रयत्नच मुळात तुम्ही म्हणालात की उत्कृष्ट कलाकृती सादर करण्यामध्ये जास्त हे होतं की नाही मला ती प्रकाश योजना प्रॉपर करायची, त्याच्याकडे लक्ष आहे. नेहमी तेच करत आलो आणि तीच काय म्हणतात ना की ती कमिटमेंट आहे. बेसिकली आपली कमिटमेंट असते ती अशी असते की जे करू ते चांगलं करू. उगाच आपल्याला म्हणजे ह्याच्यानं एक जरा वेगळा थोडा विषय पण एक सांगावंसं वाटलं मला पटकन. काय होतं बऱ्याचदा की लाइटिंग करणं आणि प्रकाशयोजना करणं ह्यात फरक आहे. हा फरक ज्याला कळतो तोच प्रकाशयोजनाकार होतो हे मी सांगू शकेन. अरे वा, खूप छान. हा, कारण लाइटिंग काय कुठेही लाईट लावा, उजेड केला की लाईटच होतं ना, पण ते कुठेही करून चालत नाही. त्याच्यासाठी त्याचं एक म्हटलं की त्या गोष्टीचं एक मार्गदर्शन आहे, तर त्या मार्गदर्शनाने ते केलं ना तर त्याचा उपयोग होऊ शकतो. अदरवाईज ते नुसतंच लाइटिंग ते तर सगळीकडेच होतं. खऱ्या अर्थाने प्रकाश योजना कामाला आली असं मी म्हणेन की ओवी हे नाटक. हा, ओवी आहे त्याच्यामध्ये. ओवी एक हॉरर नाटक मला वाटतं पहिल्यांदा रंगमंचावरती सादर करण्यात बरोबर. आणि अशा नाटकाला तुम्ही प्रकाश योजना दिली आहे आणि त्याच्यात ती खरंच तितक्या प्रभावीपणे होती म्हणून खऱ्या अर्थाने नाटक प्रभावी. ओवी ह्या नाटकाचा जॉनर कसा होता म्हणजे माझ्यासाठी तर म्हणजे मी ज्या वेळेला ती एकांकिका बघितली, नंतर आम्ही महेश मंजरेकरांनी त्याचं नाटक सुद्धा केलं होतं, पण आम्ही ज्या वेळेला एकांकिका केली ना ती तर साठेकरची एकांकिका होती मला आठवते. अनिकेत पाटील मित्र आहे माझा, त्याने मला सांगितलं की भूषणदादा माझी एकांकिका बसली आहे तर तू एकांकिका बघायला ये. तर मी म्हटलं की ठीक आहे चल येतो म्हटलं. मग मी संध्याकाळच्या वेळेत ठरल्याप्रमाणे मी गेलो एकांकिका बघायला. एकांकिका बघायला गेलो आणि एकांकिका बघितली मी. एकांकिका बघितलं मलाच काय की काय आहे. मी म्हटलं अरे अनिकेत हे काय भन्नाट आहे म्हटलं, एक काम कर परत एकदा मला एकांकिका दाखव, कारण कळायला तर पाहिजे की एक्झॅक्टली काय होतं. कारण मी ना त्या एकांकिका बघताना इतका इम्प्रेस झालो होतो की मला हाच प्रश्न पडला होता की अरे आपण हे स्टेजवर करतो जे आपण म्हणजे त्या रामसे बिमसेच्या पिक्चरमध्ये जे बघतो त्या गोष्टी आपण प्रत्यक्षात बघतो, हे कसं मॅनेज करायचं, मेकॅनिझम तू काय केलंय काय नाही मला काहीच कळलं नाही. म्हटलं परत एकदा दाखव मला ती एकांकिका. म्हणजे परत एकदा एकांकिका बघितली, नाटक बघितल्यानंतर मग आम्ही चर्चा केली त्याच्यावरती की बाबा ह्याचा जो जॉनर आहे त्या नाटकाचा, त्याच्यामधले असलेले काही रंग आहेत किंवा त्याच्यातला जो एक प्रत्येक नाटकाला ना त्याचा एक टेम्पो असतो आणि त्या टेम्पोप्रमाणे ना तसं आपल्याला तशी प्रकाशयोजना सुद्धा आपल्याला त्यांना स्पीडअप लेवलला खेळवावी लागते. तर त्याच्यात काय होतं बघणाऱ्यांना पण ना ती एक मजा निर्माण होते. किंवा आता ते हॉरर असल्या कारणाने मला कुठेतरी त्यांना घाबरवायचं पण आहे, त्याच्यामुळे सरप्राइझिंग कुठून तरी असे लाईट्स येणं आणि हे होणं वगैरे या किंवा शॅडो दिसणं किंवा वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर मग त्याचं खूप डिटेल वर्क आम्ही केलं होतं आणि एक वेगळ्या प्रकारचं नाटक आणि त्याचं तसं लाइटिंग करायची एक संधी मला मिळाली आणि ते पण लोकांनी अप्रिशिएट केलं. म्हणजे सगळ्यांनाच आवडलं, त्यालाही प्राइजेस मिळाली माझ्या माहिती मला आता आठवत नाही आहेत, पण INT लेवल पण मिळालं होतं माझ्या अंदाजे, कारण तो वेगळाच अटेम्प्ट होता एकांकिकेचा. तसं वेगवेगळे आहेत. म्हणजे आता ओवी जसं तर तुम्ही आठवण दिल्यानंतर मला दुसरं आता अनन्याचं एक आहे आमचं की अनन्यात आम्ही म्हणजे एकांकिकेपासून नाटकापर्यंत गुजराती नाटकापासून हिंदी नाटकापासून सगळ्याचाच प्रवास केला, पण त्या नाटकाचा कंटेंट मुळात आणि मेन म्हणजे त्या कंटेंट सोबतचं डिरेक्टरचं विजन हे पण समजून घेणं आणि त्या पद्धतीने ती गोष्ट करणं. त्या अनन्यामध्ये एक प्रकार असा होतो की ज्याच्याने खरं अनन्या घडते ती म्हणजे मेन आहे ती म्हणजे ऍक्सिडेंट. सो तो ऍक्सिडेंटचा सीन दाखवणं जो स्टेजवरती आपल्याला आणि प्रताप खास मित्र आहे. सो प्रतापचं असं म्हणणं होतं की भूषण मी कलाकाराला विंगीत नाही टाकणार, तू काय पण कर लाइटिंग कर, मला ऍक्सिडेंट दिसलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे करूया आपण म्हटलं काहीतरी. मग तो खास सीन बघितला आम्ही. मग सीन बघितल्यानंतर मग मी म्हटलं की एक चान्स घेऊन बघूया आपण करूया म्हटलं. हा रोड सीन करेक्ट केलं म्हणजे 0 विंगमध्ये आपण रोड सीनचं आपण त्याने हे बसवलं होतं जसं. तर मी म्हटलं की ठीक आहे. आम्ही रिहर्सलला लाइटिंग केलं वगैरे आणि तो सीन करायचा होता. तर मला एकदम ना म्युझिक जे होतं त्याच्यानं आठवलं म्हटलं थांब एक मिनिट थांब. मी परत आतमध्ये गेलो आणि एका मुलाला सांगितलं एक काम करायचं, एक लाईट घ्यायचा तो फक्त खालून वर जाईल असं फक्त खालून वर जाईल, जेणेकरून आजूबाजूने गाड्या पास होतानाचा रस्त्याचा रिअल आपल्याला फील झाला पाहिजे. सो तसं आम्ही तसं लाईट डिझाईन केलं आहे. ज्या वेळेला स्पृहा त्यावेळेला एकांकिका स्पृहा होती
तर तिला मी सांगितलं की तुझ्या बाजूच्या ज्यावेळेला लाईट जाईल ना त्याला तू इमॅजिन कर की एक गाडी बाजूला गेली. सो ते स्पृहाने ऋतुजाने पण सगळ्यांनी ते एवढं छान पद्धतीने केलं की त्या कलाकारांच्या त्या एक्सप्रेशन्समुळे ना तो रस्ता जिवंत वाटायला लागला. आणि त्याच्यानंतरचा जो ॲक्सिडेंटचा जो इफेक्ट होतो की बाबा एक समोरनं भारत म्हणजे त्याच्यात उल्लेख आहे एकांकी म्हणजे नाटकामध्ये सुद्धा त्या कथानकामध्ये की समोरनं येणाऱ्या ट्रकच्या याच्याने अपघात झाला होता वगैरे. सो त्या ट्रकच्या हेडलाईटचा वापर काय होऊ शकतो आणि एखाद्याचं म्हणजे एखाद्या वेळेला ॲक्सिडेंट घडतं ज्या वेळेला त्यावेळेला त्या ड्रायव्हरची पण काय मुवमेंट असू शकते किंवा तो काय काय करू शकतो रात्रीच्या त्या वेळेत म्हणून त्याने ते अप्पर डिपर वगैरे काहीतरी लाईट्स केले असतील वगैरे आणि ते येऊन काय. सो असा तो इफेक्ट आम्ही करायचो. तो टायमिंग म्युझिकचं टायमिंग आणि लाईटचं टायमिंग असं जे वेळेला एकत्र मर्ज होतं त्यावेळेला तो इफेक्ट बघायला आपल्याला एक वेगळीच मजा येते. मग ह्याच्यासाठी लाईट्स बरोबर तेवढंच म्युझिक सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्याशी नाळ जुळणं पण गरजेचं आहे कारण त्याच्या बेटवरती तो लाईट येणं किंवा तो जाणं किंवा ज्या काही गोष्टी घडणं सो ते एकत्र होणं ही एक वेगळीच कमाल आहे. मला वाटतं हाच तुमचा USB आहे असं म्हणायला लागतं. हा थोडंफार म्हणजे करतो काय नाही काय. या सर्व पूर्ण प्रवासामध्ये आव्हानात्मक भूमिका मला वाटतं आतापर्यंत बऱ्याच सांगितलं पण तरी तुम्हाला वाटलेली अशी कोणती भूमिका की ज्यावेळेस मला खऱ्या अर्थाने आव्हानात्मक असं इव्हेंट वाटलं की ते करण्यासाठी. प्रकाश विनाकार म्हणून ना भरपूरदा चॅलेंज घेऊनच काम करावं लागले. म्हणजे अमोल भोर सारख्या माणसालाच झेलायचा मी मोठा तो अमोल भोर बघेल तेव्हा अमोल भोर पण हसेल त्यावेळेला कारण तो अगदीच असं 40-50 लोकांचं नाही तर 70-80 लोकांचा मॉबची एकांकिका असायची. म्हणजे मला आठवतं गिरगावायला जर एकांकिका आम्ही केली तर त्याच्यात 127 लोक पहिल्या शोला होते. म्हणजे एवढ्या लोकांना स्टेजवर दाखवायचं आणि ते सगळं करायचं तो सिनेमाच करायचो अक्षरशः. मग असे वेगवेगळे प्रत्येक बरोबर सांगतो प्रत्येकांबरोबरची कामं करण्याचे चॅलेंज परत बजेट मेन म्हणजे भूषण देसाईला बोलवणं म्हणजे बजेट हा एक मोठी हे आहे. म्हणजे माझं असं असायचं की मी कधी कॉम्प्रोमाइज नाही करत म्हणजे कामात पण नाही करत आणि स्वतःच्या मानधनात पण करत नाही. सो त्याच्यामुळे माझ्या बाबतीत असं म्हटलं जायचं की भूषण देसाईला बोलवायचं म्हणजे जरा विचार करून बोलवूया असं म्हणजे माझ्याबद्दल बोलायचं. तर मी ते बोलायला लावलं असावं असंही आपण बोलू शकतो कारण का तेही सांगतो काम असं नाही लोकांनी ना उगाचच ना कोणाला ग्रँटेड धरू नये आणि खरं आहे ना ह्या मताचा माणूस मी आहे. आणि होतं कसं अरे तो आपल्या तो येईल असं नाही होत ना. त्याचं आज एक प्रकाश विनाकार म्हणून आम्ही एक बॅकस्टेज आर्टिस्ट जरी असलो तरी आम्ही त्या संहितेवरती आम्ही आमचं वेळ घालवतो आम्ही आमचे विचार लावतो आणि आम्ही आमची कला सादर करतो. सो आमची कला ही तुम्हाला इतकी स्वस्तात का देऊ आम्ही हा माझा एक सिंपल जे कोणी असेल मी कुठच्याही प्रोड्युसरला आणि कुठच्याही डिरेक्टरला मी कधी कोणाला घाबरत नाही. मी जे असेल ते सरळ सांगतो. म्हणजे माझ्या बाबतीत जयवंत देसाई म्हणजे माझे वडील त्यांना बरेचसे त्यांचे मित्रपरिवार फोन करून सांगतात अरे म्हणजे माझ्या वडिलांचे जे कोण सोकॉल्ड फ्रेंड लोक आहेत जे म्हणजे जे त्यांच्या फळीतले होते अरे तुझा मुलगा जरा जास्तच चार्ज घेतो तर मग पप्पा सांगतात तो आणि तुम्ही माझ्याकडे येऊ नका. सो मी ते ठेवलं कारण काय होतं की एक तर रिस्पेक्ट राहत नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आपण प्रामाणिकपणे तुम्हाला तर आमच्याकडे 100% हवेत ना तो आम्हाला 100% द्या या मताचा माणूस मी. ह्या मतामुळे एखाद्या वेळेस लोक माझ्यापासून तुटली पण असावीत माहिती नाही मला आणि जे तुटले ते तुटले मी काही विचार नाही करत कोणाचं की का कोण तुटलं किंवा काय झालं मला काही फरक नाही पडत. मी माझं काम करतो माझ्याकडे जे काम येतं त्या कामात मी 100% काम करतो याच्यात मला खूप आनंद आहे. पण खरं आहे म्हणजे पडद्यासमोर काम करणाऱ्या जी कलाकृती सादर होते त्याच्या मागे प्रत्येक वेळेला काय होतं टेक्निकल पार्ट आल्यानंतर ना प्रोड्युसरकडे बजेट नसतो. पण तेच जर का समजा एखाद्या कलाकाराला चपला जरी का घ्यायच्या ते ब्रँडेड चपला घेतात त्याचा त्यावेळेला तुम्ही विचार करतात का. मग ह्याच्यावरती मी मग भूषण देसाई वाद घालतो मग ते लोकांना झोपतो की अरे हा बोलतो मग मी बोलतो पण मी कधी कोणाला घाबरत नाही. मी जे काय असेल ते देणार असेल तर करेन नाही तर नाही करणार. मी काय तुम्ही काय माझं घर चालवत नाही मी ह्या मतावर डायरेक्ट जातो. म्हणजे एकतर मी कोणासोबत काम केलं तर मी 100% देऊन काम करतो आणि एकदा जर का समजा कोण आपल्या मनातनं गेलं तर त्याला मी ढुंकून बघत. मी तेवढा हट्टी आहे म्हणण्यापेक्षा काय आहे ना की जर का सपोज सगळ्या गोष्टी आहेत ना बाबा तुम्हाला मार्किंग आहे तुम्हाला सगळं माहिती आहे आणि जर का समजा तुम्ही जर का येणार नसाल कारण आमचा प्रॉब्लेम काय आम्ही लाईट लावलेले असतात ना आम्ही काय त्याच्या मागे धावू शकत नाही. तुम्ही कलाकार जर का लाईट चुकला म्हणून आम्ही काय लाईट हलवत बसणार नाही होत आम्ही. तुम्ही नाही आलात नाही देत लाईट मी मग तू ब्लॅकआउट मध्ये काम कर मला काही फरक नाही पडत. मी सरळ तसं करतो कारण
प्रत्येकाची थिएटर म्हटल्यानंतर प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी. थिएटरची जबाबदारी आहे. बरोबर. ती एक प्रोसेस आहे ना, मग त्या प्रोसेसची जबाबदारी आहे. तू जर का कलाकार आहेस, XYZ कोणी असेल, तर बाबा तुझं मार्किंग आहे, तुझं जर का इकडनं तुला बोलायचं आहे का बाबा तुझं लाईट तिकडे सेट केलेला आहे, कारण तो काय नंतर एकदा सेट झाल्यानंतर परत तो सेट करता येणार नाहीये. मग जर का समजा तू चुकीचा मार्क घेतला तर मी लाईट देऊ शकत नाही. कारण प्रॉब्लेम काय होतो, कलाकार काय करतात ते दिसतात ना, सो कलाकार दिसतात, ते परफॉर्म करतात नाही, ते निघून जातात आणि मग लाईटवाल्याने चुकीचं लाईट दिलं असं बोलतात. पण लोकांना हे नाही कळत की लाईटवाल्याने लाईट दिलेला होता, कलाकार चुकला, हे कोण बोलत नाही. मग याच्यापेक्षा आपण सगळ्यात बेस्ट काय करावं, तू चुकलास मी लाईट देत नाही, मैत्रीत राहू, म्हणजे वाद नको ह्या गोष्टीमध्ये. कारण त्याची चुकी तर त्याने ती मान्य करावी, ऑफकोर्स त्याची जबाबदारी. सो असं आहेत बऱ्याचशा, म्हणजे मी म्हटल्यानंतर एक थोडा वादग्रस्त प्रकार आहे पण चालू जातो. पण मी जास्त नाही घालत कोणाशी वाद, सगळ्यांशी हसून घेऊन मिळून मिसळून असतो मी. पण अगदीच कोण आलं तर होतं, हा जसं तसं व्हावं लागतं. कारण आम्हाला पण काहीतरी किंमत आहे ना. आम्ही काही असं नाही की बॅकस्टेज म्हणून आम्हाला कोणी विचारू नये अशातली भाग नाही. आम्ही आहात म्हणून तुम्ही आहात. एक्झॅक्टली की पूर्ण गाभा मुळात तुम्ही आहात, तुम्ही आहात म्हणून खऱ्या अर्थाने आहेत कलाकार. सो ते होत्या अशा बऱ्याच गोष्टी. पण काय आहे, सगळ्याच गोष्टींकडे आपण नाही जास्त लक्ष घालू शकत. हा, त्यामुळे ते म्हणजे एकमेकांना काय म्हणतो ना, एकमेकांना सांभाळून घेऊन पुढे जायचं बस. म्हणजे स्क्रिप्ट आणि दिग्दर्शक यांचा जो विजन असतो त्यांच्या दृष्टीने होणारा, तो तुम्ही कशा पद्धतीने इंटरप्रिट करता? स्क्रिप्ट वरून तुम्हाला मी एक मस्त किस्सा सांगतो. माझ्या बाबतीतला एक किस्सा असा आहे की आत्तापर्यंतच्या माझ्या बऱ्याचशा एकांकी, मी किती आहेत काय मोजल्याने आतापर्यंत 50-65 जी काय माझी कमर्शियल नाटकं असतील किंवा काय असेल, माझ्याकडे आत्तापर्यंत कुठच्याही नाटकाची एकही स्क्रिप्ट नाही. मी स्क्रिप्ट घेऊन कधीच प्रकाशना करत नाही. मग माझी प्रकाशना करण्याची पद्धतच वेगळी आहे. म्हणजे मला खास करून रिडिंगला पण बोलवत नाहीत लोक. कारण काय होतं की मी कंटाळतो. मला काय, माझं म्हणणं काय, तुम्ही जे करणार ना ते आधी मला दाखवा. म्हणजे मी बऱ्याचशा वेळेला स्क्रिप्ट कोणी मला सांगतात, मी स्क्रिप्ट मेल करू का, व्हॉट्सअप करू का, किंवा स्क्रिप्ट पाठवू का, मी सगळं म्हणतो नको, मला स्क्रिप्ट देऊ नका. मी तुमचा पहिला अंक बसला की मला सांगा, मी येऊन रिहर्सल बघेन. मग माझी प्रोसेसच अशी होते नाटकाची की रिहर्सल बघायला गेल्यानंतर मी पहिला अंक बघतो. पहिला अंक बघितल्यानंतर जे रायटर आहेत, डिरेक्टर आहेत, तर त्यांच्याशी मी चर्चा करतो. जर का समजा मला ते कथानक कळलं नाही किंवा डिरेक्टरचे काही मुवमेंट्स मला समजल्या नाही किंवा त्याच्या काही एंट्री एक्झिट्स कळल्या नाहीत किंवा त्याचे ब्लॅकआउट्स का होत आहेत एवढे जास्त किंवा का कमी आहेत, काय आहेत, ह्या जर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी डिस्कस करतो. आणि त्याच्यातून मी ना ते शेवटी काय होतं म्हणजे लेखकाने लिहिलेलं असतं एक, दिग्दर्शक बसवतो एक, तिथे कलाकार करतात अजून काहीतरी एक. त्याच्यामुळे मला त्यांच्या जागा बघणं, त्यांच्या एंट्री एक्झिट बघणं, कोणाला शॅडो पडू नये याच्यासाठी मला बॅटर्न बघावं लागतं की मी कुठच्या बॅटर्नवरनं कसं लाईटिंग करणार. सो त्याच्यामुळे मला स्क्रिप्टमध्ये वाचत बसून नाही ते मार्किंग करून कधी आजपर्यंत कधी कुठच्याच एकांकिकेचं किंवा नाटकाचं सुद्धा मी लाईटिंग केलेलं नाही आहे. सो त्यामुळे मला स्क्रिप्ट हा प्रकार लागतच नाही. लागतो तो मला सगळ्यात जास्त ते म्हणजे डिस्कशन. सो त्या ब्रेनस्टॉर्मिंगमुळे होतं काय की तो ना विचार करतो. मग ते जे काही कथानक असेल, मग त्या कथानकाचा पिरियड काय आहे किंवा मग आता जर का समजा त्या कथानकातलं एखादं जे घर आहे तर ते घर कुठच्या लोकेशनवर आहे, सिटीमध्ये आहे का किंवा रस्त्या म्हणजे रोड साईड बिल्डिंग असेल तर ते कितव्या मजल्यावर आहे. जर का ते पहिल्या दुसऱ्या मजल्यावर असेल तर मग माझ्या गाडीच्या हेडलाईटचा पासिंग माझ्या घरात दिसू शकतो का. जर का हाईटला असेल जर का समजा तर मग नाईटच्या वेळेला चंद्राचा प्रकाश वरून खाली कसा तिरपा जाऊ शकतो. सो ह्या गोष्टीचं मी डिटेलिंग करतो. म्हणजे माझं काम आहे की त्या गोष्टीमध्ये ती नॅचरलिटी कशी दाखवता येईल आणि काय म्हणतात की त्याचं ना त्याचे लॉजिक कसे आपल्याला मांडता येतील. म्हणजे आता मला आठवलं पटकन की नारायण जाधवांची एक मी राज्यनाट्य स्पर्धेचा मी एक नाटक करत होतो. तर त्याच्यामध्ये गाव आहे आणि गावातलं एक म्हणजे आदिवासी पाड्यातलं एक हे गाव आहे, त्यातलं घर आहे. तर त्या आदिवासी पाड्यामध्ये एक बुलेट येते रात्रीच्या वेळेस. सो त्या रात्रीच्या वेळेस बुलेट येते, त्या बुलेटचा आवाज सुरू होतो, इथे काही डायलॉग चालू असतात आणि त्या बुलेटचा लाईटचा रेफरन्स मी, कारण काय बुलेट काय स्टेजवर आणली नव्हती. सो त्याचा विंगेपासूनचा मी प्रवास बुलेटचा दाखवला होता आणि तो येऊन
ज्यावेळेला त्यांच्या घराच्या इथे येऊन थांबतो तर त्यावेळेला म्हणजे बुलेट जिथे येऊन थांबते तर त्यावेळेला त्या तिथे बसलेल्या कलाकारांमध्ये त्या बुलेटच्या लाईटचा थ्रो कसा जाऊ शकतो आणि मग तो बंद करतो तर तो लाईट बंद होतो आणि मग परत ते कसं नॉर्मल. सो तो आणि अशा बारीक बारीक त्या गोष्टी म्हणजे आपण कशा काढू शकतो. आणि तीच बुलेट ज्या वेळेला परत जाते त्यावेळेला जाताना त्याच्या टेल लाईटचा जो रेड लाईटचा त्याचा जो ब्लिंक मिळतो ब्रेक मारल्यावर त्याचा इफेक्ट दाखवला. सो अशा काही गोष्टी आहेत ना त्या ना म्हणतात ना की आपण त्या सुचतात किंवा त्या आपण आपले शोधायचे असतात. पण मी काय करतो जर का सपोज ते वाटलं तर मग मी पहिलं दिग्दर्शकाबरोबर मी डिस्कस करतो की बाबा मला ना ते व्हिज्युअल असं होतंय तर मी अशा पद्धतीने लाईटिंग करू का. जर का सपोज त्यांची परमिशन असेल त्या गोष्टीला तर मी करतो. आता काही वेळेला असं होतं की अरे नको त्याची काही गरज नाही ओके. म्हणजे काय ना की ह्या गोष्टी लेखक लिहित नाही किंवा दिग्दर्शक बसवताना त्या बुलेटचा विचार करत नव्हता पण तो विचार मी करतो का मी एक थर्ड आहे म्हणून बसलेलो आणि माझं ते विजन होतं. तर अशा गोष्टी घडतात आणि ह्याच्यासाठीच म्हणून मला ना स्क्रिप्टपेक्षा मला जितकं बघायला मिळेल ना एक म्हणजे रिहर्सल बघायला मिळेल किंवा त्याच्यावरती डिस्कशन करायला मिळेल आणि त्याचा जॉनर काय तो समजायला मिळेल. मग त्याच्यातनं किंवा त्याचा मूड असा का होतो त्या कलाकाराचा त्याचं बॅकग्राऊंड काय आहे मग त्याची शेड सापडते मला. मग त्याला तो कलर का वापरायचा म्हणजे प्रत्येक म्हणजे जिलेटिंगचं कसं म्हणजे रंग जिलेटिंग म्हणण्यापेक्षा रंग ह्या रंगांचं महत्व हे एका प्रकाशनाकाराला कळलं तर तो ती गोष्ट किंवा ते लोकेशन आहे ना त्या लोकेशनला जिवंत करू शकतो. म्हणजे गावच्या ठिकाणावरती जर का गावची हे काय गावातलं घर आहे मग त्या गावात घर आहे रात्रीची वेळ असेल तर त्या कंदिलाच्या प्रकाशात ते घर कसं दिसेल आणि कंदिलाच्या प्रकाशामध्ये बाकीचा मूनलाईट कसं दिसू त्याचं पॅचवर्क कसं होईल त्या घरामध्ये जर का समजा त्या कंदिलाचा प्रकाश कितीपर्यंत तो पसरू शकतो ह्याचं डिटेलिंग होतं. सो अशा गोष्टी करायला एक वेगळी मजा येते. म्हणजे त्यांचं म्हणतो की आपण मध्ये प्रेक्षकांना देखील काय होतं की ते तितकं बघताना ना ते ना त्या गांभीर्याने बघायला लागतात. सो हरवून जातो माणूस की त्याला तो ना त्या लोकेशनवर पोहोचतो. हे काम असतं प्रकाशयोजना करायचं. म्हणून मी म्हटलं की संहितेला जितकं पूरक तितकी प्रकाशयोजना आपण केली जर का समजा तर तिथे आपण जिंकतो. खऱ्या अर्थाने तिथं पोहोचवण्याचं काम करतात. हा म्हणजे ऑलमोस्ट आपण म्हणतो ना की बऱ्याचदा असं होतं ना की जर का ते चुकीचा पॅटर्न झाला ना तर ते बघायची मजा येत नाही. म्हणजे जर का सपोज हॅलोजनच्या लाईटमध्ये फ्लॅट लाईटमध्ये जर का समजा एखादं आपण नाटक बघत बसलो तर आपल्या जांभळ्या येतील. पण जर समजा तेच नाटक आपण ज्या वेळेला प्रॉपर प्रकाशयोजना करून म्हणजे जर का आपण शो टाईप बघत असू तर त्याच्यामध्ये आपल्याला रंगसंगती मिळते त्याच्यामध्ये चेंजेस मिळतात मूड मिळतो. खास करून लाईट आणि म्युझिक हे दोघे एकत्र येऊन ना त्या घटनेचा जो एक मूड असतो तो क्रिएट करतो. सो तो मूड क्रिएट करणं हे पण काम प्रकाशयोजना करतं. म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण शूट करतो थोडक्यात. सो कॅमेऱ्यामध्ये जेवढं दिसतंय तेवढंच आता उद्या लोक बघतील. तसंच लाईटमध्ये जेवढं दिसतंय तेवढंच प्रेक्षक बघत असतं. सो हा एक फंडा आहे म्हणजे लाईट डिझायनिंगचा की प्रकाशयोजनाकार तुम्हाला जे घडवून दाखवतोय ना जे काय दाखवतोय तेच प्रेक्षक बघू शकतात. असा सगळा तो प्रकार आहे. म्हणून स्क्रिप्ट म्हणून मला पटकन आठवलं की इतक्या वर्षात 24-25 वर्षामध्ये मी आजपर्यंत माझ्याकडे कुठचं असं मी कोणाला असं स्क्रिप्ट घेतलंय आणि त्याच्यावरती मार्किंग केलंय. मी माझं स्वतःचं स्क्रिप्ट लिहितो ज्या वेळेला नाटक घडतं ना तर त्यावेळेला मला माझं जे काही पॉईंट्स लिहायचे ते मी माझ्या एका साध्या वहीवरती लिहितो आणि मी जे काही लिहिलेलं असतं ना ते फक्त मलाच वाचता येतं बाकी कोणाला कळतच नाही असं बऱ्याचदा होतं. कारण ते मला माहिती आहे काय मार्किंग टाकायचं किंवा काय आहे. आता माझे लाईटचे जे काही नंबरिंग्स असतात किंवा एरियाची नावं असतात सो ती नावं मला माझी माहीत असल्या कारणाने ते आता जर का ती स्क्रिप्ट तुम्ही म्हणजे मी लिहिलेली स्क्रिप्ट तुम्ही वाचली तर तुम्ही बोला हे काय लिहिलंय तू असं ते होऊ शकतं कारण ते माझं मी केलेलं असतं. ती आमची लाईटची एक भाषा असते. सो अशा पद्धतीची स्क्रिप्ट मला लागते पण नाटकाची स्क्रिप्ट मला लागत नाही. असं आहे. आता तुम्ही इतके अभिनेत्री या सगळ्यांसोबत काम केलं म्हणजे दिग्गज लोकांसोबत. अशा वेळेस तुम्हाला स्वतःला तुमची पर्सनॅलिटी खरंच खूप छान आहे तर तुम्हाला नाही स्वतःला वाटलं कधी अभिनेता व्हावं? नाही टचवूड का नाही. पण मला माहिती नाही का ते पण मला असं एक तर स्टेजचा थोडा एक हे मी एका वेळेला कलाकारांकडे काम करून घेऊ शकतो पण कलाकारांसोबत काम करू शकत नाही कारण एक स्टेज फोबिया असल्या
करणारे सुद्धा म्हणजे असेल एखाद्या वेळेस. आणि मी कधी ट्राय पण नाही केलं की बाबा आपण ऍक्टिंग करावी किंवा काय. हा, मजा मस्तीमध्ये वगैरे मी ज्या वेळेला आर्ट डिरेक्शन वगैरे करायचो मराठी सिनेमा सिरियलसाठी वगैरे, तर त्याला असं सिरियल म्हणजे सिनेमासाठी एक छोटासा रोल केलेला होता वगैरे. पण तरी सुद्धा असं काही त्याच्यात मजा नाही आली. कलाकार पण मला इंटरेस्ट नाहीये, बॅकस्टेज आर्टिस्ट पण जास्त मजा, कारण आम्ही सगळ्यांना पळवत असतो असं आहे. पण ऍक्टिंगची अशी कधी आवड निर्माण नाही झाली मला. पण काय हवं आता मी माझे स्वतःचे इव्हेंट्स डिझाईन करतो, सो माझ्या काही कॉन्सेप्ट मी डिझाईन करतो. तर कोरिओग्राफरकडनं पण मला काय हवंय ना हे मी त्याला सांगू शकतो. पण तो मला बोलला तू ये नाच, तुम्हाला नाचताय, तुम्ही मूर्तिकार आहात. हा, तसं मला काय हरकत नाही की मला जे हवं ते मी समोर. इव्हन आता म्हणजे माझा आर्ट डिरेक्शनचा एक पार्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे मी 2007 मध्ये ऍज अ आर्ट डिरेक्टर म्हणून मी सोडून दिलं आर्ट डिरेक्शन करायचं. म्हणजे मी मराठी 4 सिनेमे केलेले आहेत. त्याच्यानंतर 6 सिरियल्ससाठी मी निशान नावाची म्हणजे एक डॉक्युमेंटरी होती, सतीश राजवडेंनी डिरेक्ट केलेली होती ती. बेधुंद नावाचा सिनेमा आहे जो ज्ञानेश भालेकरांनी डिरेक्ट केला होता. त्याचा इंडिपेंडंट आर्ट डिरेक्टर होतो मी. सो सावित्रीच्या लेखी नावाचा जालिंदर कुमार मित्र माझा त्याने केला होता. त्यानंतर केदारदादांच्या सिरियल मी करायचो, मिशा नावाची सिरियल करायचो मी. त्याच्यानंतर एक अधांतर नावाची सिरियल करायचो. बऱ्याचशा सिरियलला आणि गहिरे पाणीला मी प्रोडक्शनला आणि याला होतो, आर्ट डिरेक्शनला पण होतो. प्लस त्याच्यानंतर मी 19 ॲड फिल्म्स केलेल्या आहेत. त्या ॲड फिल्म्सला मी ॲज अ आर्ट डिरेक्टर म्हणून काम केलं आहे. पण मग त्या शूटिंग लाईनचा मी बोर झालो तर मी ते सोडून दिलं होतं ते. पण सेट डिझायनिंगच्या पार्टमध्ये पण की मला जर काय हवं आहे, सेट डिझाईन करून कसा हवा आहे किंवा काय हवं आहे हे मी व्हिज्युअलाइज करून मी एका चित्रकाराला सांगू शकतो. सो तो ते चित्र काढून देतो, मी सांगतो अरे नाही हे थोडं असं कर नाही तसं कर, हे सांगू शकतो. पण जसं म्हणजे तुम्ही मला की तू स्वतः कर, तर मला ते स्वतः करता येतं. पण माझ्या डोक्यात म्हणजे मला व्हिज्युअलाइज करता येतं की मला एक्झॅक्टली काय हवंय. आर्ट डिरेक्शन मध्ये फारसं त्याच्यात रमला नाही, रमलो नाही. पण आवड आहे म्हणजे सेटअप बिटअप लावून घेणं किंवा चांगलं मालिका सर्व थिएटर्स मध्ये करू शकला असतात अजून त्याच्यात. हा, माझं काय झालं होतं की तोच प्रॉब्लेम होता माझा की थोडा माझा सिंह राशीचा माणूस आहे. तर काय म्हणतो की एका जागेवर ठीक आहे. सिंह राशीचा माणूस असा आहे ना की कोणाचा आवाज चढून घेत नाही, हा प्रॉब्लेम आहे माझ्या बाबतीत. बेसिकली काय झालं असं काही नाहीये, मस्करीचा भाग. काय व्हायचं ना की शूटिंग लाईनला ना मी एक बघितलं की एकतर आम्ही मराठी सिरियल करायचो आणि आर्ट डिरेक्शनचा असं काय माझा काही कोर्स नाही, काही नाही, काहीच नव्हतं. माझे एक मित्र आहेत चांगले, आता ते मोठे प्रोड्युसर आहेत, त्यांचं नाव आता मी घेत नाही. तर त्याने जर हा व्हिडिओ बघितला तर तो बोलेल साला मायाबद्दलच बोलला असं तो बोलले मस्तीमध्ये. तर त्याने मला उचललं आणि आर्ट डिरेक्शनमध्ये टाकलं. आणि माझ्या आयुष्यातनं पहिली घडलेली जाहिरात विनय आपटेंनी डिरेक्ट केलेली PN गाडगिळांची, मृणालताईने काम केलेलं, ती जी पहिली ऍड झाली PN गाडगिळची, त्याचं आर्ट डिरेक्शन मी केलं. त्याच्यानंतर बोरो प्लसची मी अमिताभ बच्चनची एक ऍड केली होती. असं मी काम भरपूर केली होती. तर मुद्दा हा होता मला सांगायचा तुम्हाला की आर्ट डिरेक्शनमध्ये न राहण्यामागचं रिझन ते ना सेटवरती ना सारखी ना काही झालं ना सेटिंग 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 एवढ्या जोरात ओरडायचे. सो मला आला राग एक दिवस. म्हणजे काय आहे सेटिंग सेटिंग म्हणजे काय सेटिंग मध्ये तुम्हाला वाटलं का असं. तो एक माझं मी राग सेटिंग म्हणजे ना सेटवाले जे असतात ना आर्ट डिपार्टमेंट आहे ना, तर त्या आर्ट डिपार्टमेंटच्या लोकांना सेटिंग असं म्हणजे लाईट शिफ्टिंग करताना किंवा मग कॅमेराची फ्रेम लागल्यानंतर मग काहीतरी थोडंसं पुढे मागे काहीतरी असतं, पडदा लागलेला नसतो काय, तर ते एवढ्या जोरात असं इन्सल्टिंग सेटिंग ओरडतात ना. तर एकदा एका कॅमेरावरती 20 ओरडलं डायरेक्ट. आणि मी म्हटलं जा नाही करत म्हटलं आणि सोडून आलो तिकडनं. तेव्हापासून जी 2007 मध्ये मला आठवतं की मी जे सोडलं आर्ट डिरेक्शन ते सोडलं. मग मी परत मागे वळून बघितलंच नाही तिकडे की म्हटलं नाही करायचं आपल्याला, हे काय सारखं सेटिंग म्हटलं जा नाही करायचं म्हटलं. आणि त्या याच्यात निघून आलो मी. बाकी असं काही नाही, ते प्रत्येकाचं काम असतं, प्रत्येकाची आवड असते. आणि माझा हातखंडा हा पहिल्यापासून लाईट डिझायनिंग मध्ये. आणि मला प्रकाश योजनेमध्ये म्हणतात की काही ना काहीतरी वेगळं करत राहूया. हा, आणि त्यासाठी मी माझ्या गोव्यात म्हणजे गोव्याला मी काही इव्हेंट कंपनीत चांगला जॉब करत होतो. मला चांगलं छान मस्त सॅलरी बिलरी मजेशी एकदम असं लाईफ होतं माझं. पण त्याने मला अट घातली की मला सांगितलं की मुंबईमध्ये तुझे काय सगळं नाटका बिटकांचं लाईटिंग, कारण काय झालं होतं त्यावेळेला मला आठवतं आमचं अनन्य नाटकाची टूर लागली होती माझी अमेरिकेची. सो त्या टूरसाठी मी गोव्याच्या जॉबवरती मी 2 महिन्याची सुट्टी टाकली. आणि 7-8 महिने मी तिथे जॉब करत होतो गोव्याला. तर ना माझ्या अंडर मी काम करत असताना जो आमचा ओनर होता, सो त्याचं असं होतं की तो रिलॅक्स असायचा, तो गुणवला यायचा पण नाही का तर भूषण आहे. सो मी करायचो, सो सगळंच मी बघत होतो. तर त्याच्यामुळे तो खूप रिलॅक्स होता.
आणि ते म्हणतो ना आपण की एखादा माणूस तिथे असेल की त्याला किंमत नसते आणि तो तिथून निघाला की त्याची किंमत कळते ना, तर तसा तो प्रकार घडला माझ्या बाबतीत. तर मी 2 महिने अचानक मी गोव्यातनं मुंबईत आलो, कारण तर मला US ला जायचं होतं टूरसाठी. आणि 2 महिने आलो, माझं US टूर वगैरे सगळं झाले वगैरे, आणि मी परत जॉईन झालो गोव्याला जॉबसाठी. मग तिथे गेलो, पहिला 1 महिना गेला. त्याच्यानंतर मला त्या दिवशी सॅलरी झाली माझी, म्हणजे ज्या दिवशी मी जॉईन झालो त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर सॅलरी झाली ना, तर त्यावेळेला मला माझ्या बॉसने मला बोलवून घेतलं सॅलरीच्या दिवशी. म्हटलं काय झालं, म्हटलं जाऊ दे, म्हटलं जाऊन भेटलो झालं कि नहीं वेट क्वेश्चन मेरे को बात करने थे. म्हटलं काय, म्हटलं क्या बात. तो नहीं, एक काम करो, वो जो भी तुम वो ड्रामा विमा करते हो वो सब छोड़ो और एक काम करो, तुम इधर आके मेरा पूरा सेटअप तुम ही हैंडल करो, मैं आपको पगार जो है इससे और बढ़ा देता हूँ. मी त्या क्षणाला तो एक पगार घेतला आणि हात जोडले. म्हटलं थिएटर आहे, आयुष्यात सोडणार नाही. म्हटलं तुझी नोकरी सोडतो, तू कितीही पैसे दे. म्हटलं पैसा महत्वाचा नाही. म्हटलं थिएटरवरती आमचं जे प्रेम आहे यासाठी तू मला पैशांनी विकत देऊ शकत नाही, पैसा मोठा नाही. म्हटलं मी आलो, माझी म्हणजे घरी आल्यानंतर बायकोचं असं म्हणणं होतं कशाला सोडलं, म्हणजे असं झालं. मग तिचंही म्हणणं होतं, तीही थिएटर आर्टिस्ट आहे, तीही मराठी नाटकात काम वगैरे करायची. पण मग तिलाही कळलं की बाबा अशी अड घातली तर ही अड घातल्यानंतर मी तिथे थांबणार नाही. हे सगळ्यांना, म्हणजे घरातल्यांना पण माहीत होतं माझ्या बाबतीत की बाबा असं जर का सांगतो की तू जे काय केलं, आज ज्याच्यामुळे आज आपण आहोत ते सोड म्हणतोस तू, चॉईस नाही. म्हटलं मी तुला सोडू शकतो. ते सोडलं आणि आलो परत आपलं काय आपलं लाइटिंग खऱ्या अर्थाने हाच कलाकार आहे. हा, म्हणजे हे जास्त बेटर आहे ऍक्च्युली. आता कसं झालं की नाटक ह्या क्षेत्रामध्ये अजून एक मला सांगायला आवडेल, म्हणजे प्रगती तर होतीच, बरोबर आहे. जसं आता माझे वडील ज्या वेळेला लाईट्स करायचे, बरोबर, त्यांचा जो एक काळ होता त्यावेळेला जसे डिमर होते, आमच्या वेळेला पल्सर म्हणून प्रकार आले. आता अजून त्याच्या पुढे वेगवेगळे डिजिटल बोर्ड्स आले वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. अपग्रेडेशन आलेलं आहे आणि ते अपग्रेडेशन चांगले, त्याला काही ते काय हानिकारक आहे, ते वाईट नाही. पण परत माझा तोच मुद्दा आहे की ते अपग्रेडेशन आलेलं तुम्हाला तुमच्या त्या थिएटरच्या लाईटिंगसाठी त्याचा पॅटर्न कितपत यूज आहे. आज इंटेलिजंट लाईट सुद्धा आहेत मार्केटमध्ये, ज्याचा वापर तुम्हाला कशासाठी कुठे करायचा आहे हे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे. मला हे येतं म्हणून मी हे मागवतो आणि मी हे करतो, गरज आहे का. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की आता मी अमोलदादांचं एक नाटक करतो, अमोल कोल्हेंचं शिवपुत्र संभाजी नावाचं नाटक करतो. आता त्या नाटकामध्ये म्हणजे ते महानाट्य आहे, एकतर महाराजांचं नाटक असल्याकारणाने ते एक पिरियोडिक आहे. सो त्या नाटकाला जेवढं गरजेचं लाईटिंग आहे तेवढंच आम्ही गरजेचं लाईटिंग आम्ही केलंय. तरी सुद्धा ते खूप आहे, कारण त्याला 3 दिवस मला लाईट सेटअप करायला लागतं, एवढं लाईटिंग आहे. तर त्याला ना आत्ता काय झालं की आता एक लाईटचा एक प्रकार असतात, जी लोक लाईट्स करतात किंवा ज्यांना लाईटबद्दल माहिती आहे, नॉलेज आहे, ते लोकांना ते मी आता जे बोलतो ते कळेल. म्हणजे उदाहरणार्थ की आता एक पार्कॅन नावाचा जो प्रकार होता, जो आत्तापासून 10 वर्षापूर्वी होता, ज्याला पार्कॅनला थोडं इम्पॉर्टन्स जास्त होतं, त्याची जागा आता LED पार्कने घेतली. सो त्याच्यामध्ये काय की LED मध्ये LED वॉर्म पार्क आहे. आता हे कसं होतं की हा व्होल्टेजवरती आहे, म्हणजे 1 किलोचं व्होल्टेज घेणारा जो पार लाईट आहे तो एका किलोवरती एकच पार चालतो आणि तेच 10 पार चालतात LED पार 1 किलोवरती. एवढा डिफरन्स झालेला आहे. पण होतं कसं की LEDचा लाईट आणि टंगस्टन लाईट ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. हा डिफरन्स ना त्यालाच कळतो जो प्रकाशविनाकार म्हणून बघतो. कारण होतं कसं की LED पार्क्यांच्या त्या थ्रोमुळे तुमची ब्राईटनेस लेवल वाढते, पण तो तुमच्या स्किनला नाही मर्ज होतो. सो त्याच्यामुळे आयशॅडोज तुमचे जास्त वाढतात, तो तुम्हाला टंगस्टनचा इफेक्ट देत नाही. मग त्यासाठी तुम्हाला तोच बल्ब वापरायला पाहिजे, तोच टंगस्टन वापरला पाहिजे जो तुमच्या बॉडीला मॅच होऊ शकतो. हा म्हणजे ह्या आता कशा ह्या बारीक सारीक गोष्टी असतात, त्या टेक्निकल लोकांना ह्या गोष्टी कळतील, म्हणजे नॉर्मल पब्लिकला कळत नाही. मग होतं कसं की आत्ता काही प्रोडक्शनला वगैरे आलेली जी काही मुलं असतात त्यांना डायरेक्ट इतना लाईट केले, इतना जनरेटर लागेगा, हे लागेगा, तर ते त्याच्या कॉस्टिंगमध्ये अडकतात, मग इफेक्टमध्ये बघत नाही. मग ठरलं जातं की बाबा तुम्हाला इफेक्ट हवा आहे का कॉस्टिंग, म्हणजे तुम्हाला काय, मग त्या पद्धतीने करायला. मग असे जे कॉम्प्रोमाइज येतात ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी म्हणतो ना की मग क्वालिटी बघू नका. असे प्रॉब्लेम आत्ता ह्या LED पार्किंगने किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी थिएटरमध्ये झालेत. म्हणजे थिएटरमध्ये आता म्हणजे मला आठवते की विंगांमध्ये डे नाईटसाठी लावणारे जे स्पॉट्स लाईट असायची किंवा क्रोमडी लाईट असायची, तिथे आता LED पार येतात आमचे. सो तिकडे कसं ब्लू हवं तर ब्लू, अंबर हवं तर अंबर, डे नाईटसाठी. सो ह्या अशा गोष्टी घडत आहेत. पण
त्याचा फेड इन फेड आउट म्हणा किंवा त्याच्या शेड्स म्हणा, खूप फरक आहे. पण ते कितपत विचार केला जातो. आता काय झालं की थोडं फास्ट झालं आणि कमर्शियल नाटक म्हटल्यानंतर तो एक बिझनेस पण आहे. सो त्या बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने जे चाललंय ते चांगलं चाललंय, जे आहे ते चांगलं आहे असं म्हणायचं आणि पुढे जायचं. ज्यांना ह्याच म्हणजे करिअर करायचं लाइटिंग मध्ये, लाईट डिझायनर म्हणून, तर त्या व्यक्तींसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ह्याच्यासाठी एका वाक्यात सांगायचं झालं उत्तर तर, ज्यांना कोणाला लाईट डिझायनर व्हायचंय सो त्यांनी सगळ्यात पहिल्यांदी स्वप्न बघायला सुरुवात करा. मी कॉफी घेतो. सो स्वप्न बघा, कारण आपल्याला स्वप्नात भरपूर रंग दिसतात. तेच रंग तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मांडायचे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा मुलगा ज्या वेळेला प्रकाश योजनाकार म्हणून त्याला घडायचं आहे तर त्याने सगळ्यात पहिल्यांदी स्वतःची व्हिज्युअल पॉवर जी आहे आणि इमॅजिनेशन पॉवर जी आहे ती वाढवली पाहिजे. लाइटिंग काय असतं, वायरिंग काय असतं हे तू नंतर शिकू शकतो, पण मुळात तुझे थॉट जे आहेत ते थॉट तुझे तसे इम्प्रूव्ह झाले पाहिजे, तर तुला प्रकाश योजनाकार म्हणून पुढे चालता येईल. नाहीतर तू लाईटमन होशील आणि तू लाईटमनच राहशील. लाईटमन वेगळा असतो, प्रकाश योजनाकार वेगळा असतो. कारण काय आहे की प्रकाश योजनाकार म्हणजे तुला तो विचार करता आला पाहिजे, ती गोष्ट तुला मांडता आली पाहिजे. मला आठवते करोनाच्या पिरियडमध्ये माझं एक वर्कशॉप झालं होतं. माझी एक फ्रेंड आहे बॉस्टनची, तिने USA मधल्या 12 का 13 कंट्रीजमधनं मी 35 मुलांचं म्हणजे 35 लोक ती वेगवेगळ्या शहरात होती आणि आम्ही झूम कॉलिंगवरती आम्ही लाईट डिझायनिंगचं वर्कशॉप केलं होतं. सो त्याच्यात पण मला हा प्रश्न त्यांनी विचारला होता, तर मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की जेवढं होईल तेवढी स्वप्न बघा. जेवढी स्वप्न बघाल त्या स्वप्नात तुम्हाला तुमचे रंग सापडतील आणि त्या रंगातनंच तुम्हाला रंगसंगती सापडेल. कारण ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट इमॅजिन करायला लागतात त्या इमॅजिनेशनमध्ये तुम्हाला आपोआप कळतं की आपण काय रंग पेरले पाहिजेत. तसंच एखादी नाटकाची स्क्रिप्ट किंवा एखाद्या नाटकाचं आपण रिहर्सल बघतो तर तो सीन ज्यावेळेला आपल्यासमोर घडतोय तर तो सीन घडत असताना आपण त्या सीनच्या स्वप्नात गेलं पाहिजे आणि आपल्याला हे कळलं पाहिजे की हे काय आहे. किती छान. सो मी असं सांगेन की पहिल्यांदा स्वप्न बघायला सुरुवात करा, मग प्रकाश योजना करा. खूप ग्रेट. मग खरंच खूप छान. म्हणजे मला वाटतं आपल्या प्रेक्षकांसाठी हा खूप मोलाचा असा सल्ला आहे. हा म्हणजे ती प्रत्येकाने घ्यायची. मी तेच सांगतो, जी प्रोसेस मी केली. आता माझ्या ह्याच्यात काय झालं होतं की मी पहिल्यांदा लाईट बॉय म्हणून पण काम केलं, लाईट ऑपरेटर म्हणून सुद्धा मी काम केलं. काही दिग्गज प्रकाश योजनाकारांच्या हाताखाली मी लाईट ऑपरेटर म्हणून होतो. पण मी लाईट ऑपरेटर असताना माझं एक असायचं नेहमीच की मी ऑपरेटर म्हणून नसावं, तर मला पण स्वतःला काय म्हणतात की स्वतःला एस्टॅब्लिश करायचं आहे, स्वतःला काहीतरी स्वतःचं एक म्हणणं मला मांडायचं आहे. कारण प्रत्येक वेळेला काय असतं की कोण ना कोण लाईट डिझायनर त्याने त्याचं लाईट डिझायनिंग केलेलं असायचं, तो शो व्हायचा, त्याचं जाऊन आपण ऑपरेट करायचं, आपलं पाकिट घ्यायचं, निघायचं. सो हे काम असायचं. पण मग ती संधी मला मिळाली आहे एकांकिका कॉलेज म्हणजे एकांकिका स्पर्धेतनं आणि मतकरी काकांच्या बालनाट्यात. आणि मतकरी काकांच्या कडचा एक सुप्रियाचा माझा एक छान किस्सा आहे. काय झालं होतं, माझे वडील म्हणजे जयवंत देसाई, पप्पांचं लाईट डिझायनिंग आहे लोककथा 78 ह्या ओरिजिनल नाटकात, म्हणजे पप्पांनी डिझाईन केलेलं नाटक आहे ते. आणि काही कारणास्तव काय झालं होतं, पप्पांना स्पॉन्डिलोसिसचा त्रास झाला होता आणि माझे म्हणजे पप्पा आजारी पडले आणि अचानक ठरलं की पुण्याला याचा कार्यक्रम आहे म्हणजे लोककथा 78चा शो होता म्हणून, आणि पप्पांना जाणं शक्य नव्हतं. तर त्यावेळेला मी पप्पांबरोबर सारखा मतकरी काकांकडे जायचो. त्याच्यामुळे थोडीफार आमची हे होती बालनाट्यातली माझी इन्व्हॉल्वमेंट. म्हणजे बालनाट्यात पण मी बॅकस्टेजच करायचो, बालनाट्यात पण काम नाही केलं मी कधी. तर मी पप्पांना स्वतःहून म्हटलं की पप्पा मी करतो लाईटिंग. म्हटलं मला तुम्ही सांगा काय करायचं लाईटिंग आहे, म्हणजे त्या नाटकाला काय लाईटिंग आहे ते तुम्ही मला सांगा. मग मला पप्पांनी मोजक्या काही गोष्टी सांगितल्या होत्या की त्याच्यात आगीचा एक इफेक्ट आहे, माथाडी कामगार काम करतात तेव्हा त्यांच्या पाठीवरती उन्हाचे चटके लागतील, असं जरा ब्राईट लाईटिंग आहे वगैरे असं वडिलांनी थोड्या गोष्टी काय काय सांगितलं. आता गंमत अशी होती, हे सगळं घडलं रात्री, वडिलांनी मला रात्री सांगितलं आणि नेक्स्ट डे सकाळी आम्ही पुण्याला जायला निघणार. ज्या नाटकाची मला रिहर्सलही माहीत नाही, जे नाटक मी बघितलंही नाही, तर ते नाटक मला पंकज विष्णू आणि सुप्रियाताई हे दोघंजण मला अखंड नाटकाची स्टोरी आणि ते काय सीन घडणार वगैरे असं सगळं सांगत ते आम्ही पुण्याचा प्रवास केला. पुण्याला गेलो, माहिती नाही कसं काय, मी लाईटिंग केलं, शो झाला, इतका चांगला झाला. तेव्हा मी लहान होतो खूप,
तर मला सुप्रियाने तेव्हा मला पहिल्यांदा डेअरी मिल्कचे म्हणजे बक्षीस म्हणून म्हणजे डेअरी मिल्क काढून दिलं होतं की अरे इतकं सुंदर केलं की आम्हाला जयवंतची आठवण आलीच नाही की इतकं तू सेम केलीस, असं त्यांचं सुप्रियाताईचं म्हणणं होतं. सांगतोय की प्रत्येकाला ते शिकायची आवड कशी आहे ह्याच्यावरती पण लाईट डिझायनर घडू शकतो किंवा ठरवू शकतो की बाबा मला जर का ते करायचं तर मी आता मला वडिलांनी जेवढ्या गोष्टी सांगितल्या मी ऐकल्या, फक्त मी तर बघितल्या पण नव्हत्या, मी ते फक्त व्हिज्युअलाइज केलं आणि ते व्हिज्युअलाइज करून मी त्याचं म्हणजे तो शो होता त्या दिवशीचा तो शो मी पूर्णपणे पार पाडला. पण आता काही गोष्टी चांगल्या पण होतात, काही गोष्टी वाईट पण असतात, पण माझ्या बाबतीत मी चांगले असं म्हणतो. कारण सेकंड किस्सा असा झाला माझ्याबरोबर. केईम हॉस्पिटलची एक एकांकिका स्पर्धा असते अद्वैत नावाची. तर माझा मित्र आहे कुणाल लिमये. सो कुणाल लिमयेने मला उद्या सकाळी एकांकिका रात्री फोन केला, भूषण मी एकांकिका माझी आली आहे फायनलला, मी तुला कळवायला म्हणजे असं ते कळवायला उशीर झाला का काय जे काय असेल ते, तो उद्या प्लीज सकाळी तू एक काम कर लॉ कॉलेजला पोहोच. म्हटलं अरे अद्वैत ठीक आहे म्हटलं मी ह्याला अद्वैत कुणाला लावलं की तर ठीक आहे मी पोचतो. मी लॉ कॉलेजला पोहोचलो सकाळी, त्यावेळेला मी मिरा रोडला राहायचो. मिरा रोडला मी सकाळी लॉ कॉलेजला पोहोचलो आणि बघतो तर हा स्वतः आला नव्हता, हा राहतो गिरगावला. तो झाला उशिरा. आता तो आला उशिरा म्हटल्यानंतर मी म्हटलं अरे यार तू आत्ता जो रिहर्सल तुला मी दाखवतो. तो आणि मी आम्ही स्लो ट्रेन पकडली चर्चगेटवरनं. चर्चगेटवरनं एल्फिस्टनला यायच तोपर्यंत त्यांनी मला एकांकिका सांगितली काय आहे ते आणि सीन सांगितले, हे असं करणं असं करणं असं करणं असं करणं असं करणं सिक्वेन्स सगळे सांगितले. त्याच्यात कुठे काय सीफेसचा एक होता सिक्वेन्स, असे बरेच 6-7 लोकेशन्स होते आणि ही फक्त तेव्हा तोंडाने सांगितली. बरं त्या कुठच्याच कलाकाराचा डायलॉग काय आहे आणि काय नाही हे पण मला माहिती नाही आहे आणि मी फक्त जज करतो, मी फक्त बघतोय. हा मग त्याचं हे केलं म्हणजे लाईटिंग करायला सांगितलं होतं मला वगैरे आणि झालं. आम्ही परळला पोहोचलो, आम्ही दामोदर नाट्यगृहातली स्पर्धा होती आणि तिसरी एकांकिका आमची होती, पहिली सुरू झाली होती. मी ते करायला घेणार हे मला माहितच नाही एकांकिकेचं आमचं नाव काय. मी म्हटलं अरे कुणाला इकडे म्हटलं आपल्या एकांकिकेचं नाव काय. तो बोलला इंटू ब्रॅकेट. तुला बोल ना ती शेवटला मुलगी जी वेडी असते ती वेडी नसते, तो वेडा असतो, असं त्याने ती सगळी स्टोरी म्हणजे तो हे होतो वगैरे म्हणून ती इंटू ब्रॅकेट. ओके ठीक आहे म्हटलं. गेला मी म्हटलं इंटू ब्रॅकेट, मी नाव डोक्यात ठेवलं. मला काय सुचलं काय माहीत, मी थोड्या वेळ बसलो आणि एक ब्लॅक टिंटेड पेपर असतो त्याच्यावरती मी माझं एक हे केलं काय म्हणतात असं त्याला ना हे म्हणतो मी फोकोसारखं, म्हणजे फोकोला आम्ही ते लेन्स म्हणून वापरतो तसं मी ब्लॅक टिंटेड पेपरवरती एक कंस काढला आणि त्याला मध्ये एक सेंटरला होल्ड केला आणि तो लाईट फुटला ठेवला. एंडला फक्त त्या मुलीच्या चेहऱ्यावर लाईट आणि मागे कंस टाकला, इंटू ब्रॅकेट संपला. काय ग्रेट. खरंच म्हणजे असं सुचलं म्हणून मी आपलं केलं होतं. आता ते खरं सांगायचं तर ना तसं डिझायनिंग करणं ॲक्च्युली चुकीचं आहे, कारण तो न्याय नाही आहे खरं सांगायचं. पण ते एवढ्या धावपळीत घडलेली घटना होती की मी फक्त व्हिज्युअलाइज केलं होतं की बाबा हे आता समुद्रावर गेले तर मग ती वेळ काय असणार, मग कुठून ब्लू वॉश पाहिजे, त्याला कुठून अंबरेला लाईट पाहिजे, काय पाहिजे, हे सगळं मी आपलं आता हे कशामुळे करू शकलो, कारण ते मी व्हिज्युअलाइज करू शकलो, इमॅजिन करू शकलो. हा माझा ओव्हर कॉन्फिडन्स असंही म्हणू नये ॲक्च्युली, पण ती वेळच अशी होती की कमी वेळात ते करायचं होतं, तर ते झालं माझ्याकडे. म्हणजे ह्या सर्व प्रवासात म्हणजे प्रकाश योजनेच्या प्रवासात नक्कीच मोठ्या मोठ्या दिग्गज कलाकारांसोबत तुम्ही काम केलंय. ह्या कामामध्ये तुमचे अनेक मित्र असतील किंवा त्यांच्यासोबतचं ट्युनिंग कम्युनिकेशन कसं असतं? खूप मस्त. म्हणजे माझ्याबरोबर सगळे जेवढे पण कलाकार आहेत सगळे मित्र आहेत, खूप चांगले मित्र आहेत आणि प्रत्येकाचं एक कम्फर्ट झोन आहे. म्हणजे सुशील नामदार म्हणून एक माझा मित्र आहे, आहेत अशी खूप किस्से. म्हणजे तो हिटलरचा रोल, ते द डेथ ऑफ कॉन्करर मधला, तर तो हिटलरचा रोल करायचा आणि ना माझ्या अंगात थोडी मस्ती आहे. म्हणजे मी मस्ती करतो, मित्र आहेत म्हणून मस्ती करतो, सगळेच कलाकार होतं. पण आम्ही पिठात बसलेलो असतो ना, तर समोर कलाकार परफॉर्म करत असतात, तर ते आपल्या पिक्चर परफॉर्म करत असतात. हा याचा रडण्याचा म्हणजे याचा एक असा सीन होता आणि मी त्याकडे बघून हसत होतो, तो मला रडत शिवाय हसत. म्हणजे अशी मजेशीर वगैरे गोष्ट अशी घडतात अशी केस. आता संजय दादांबरोबर पण काम आहे, संजय नार्वेकर पण इतका सुंदर, म्हणजे संजय दादाबरोबर काम करण्यामध्ये जो कम्फर्ट झोनची मजा आहे ना ती काही सांगता येत नाही. इव्हन प्रसाद खांडेकरचा किस्सा सांगतो. प्रसाद आणि मी माझं काय असं होतं की आम्ही एकांकिकेपासूनचे मित्र, खूप जुने मित्र मी आणि प्रसाद. आणि
तो ठाकूर कॉलेजच्या एकांक्याचं लाईटिंग हे करायचं, लेखन आणि दिग्दर्शन करायचं ठाकूर कॉलेजचं बऱ्याचदा. आणि तो असं प्रत्येक वेळा म्हणजे ना मला बोलायचं, यार भूषण एकदा तरी मला तुझ्यावर काम करायचं, एकदा तरी मला तुझ्यावर काम करायचं. माझं नाही म्हणा, सांग तू मला, मी येतो. नाही रे, माझं बजेट नाही, आमच्या कॉलेजचा बजेट नसतो. कारण त्याला खरंच कॉलेजचा बजेट नसायचा. आणि कालांतरानंतर काही वर्षानंतर आम्ही ना एक नाटक केलं श्री समर्थ नावाचं. तेव्हा प्रसादने हट्टच धरला, मला आता प्रोड्युसर मिळालाय आणि मला आता ह्या नाटकाला प्रकाश विजयकर भूषणच पाहिजे. आणि तिथून माझ्या आणि प्रसादची नाटकांचा एक आमचा वेगळा एकत्र काम करायचा प्रवास सुरू झाला. मी आणि प्रसाद मित्र म्हणून खूप होतो आम्ही, म्हणजे इंटर कॉलेजला आम्ही एकांकिका स्पर्धेला भेटणं वगैरे असं असायचो आम्ही. पण ती जी एक तो जो कम्फर्ट झोन वाढला मैत्रीमधला, तो आम्ही केलेलं पहिलं नाटक. मी त्या नाटकाचं लाईट डिझायनिंग केलं होतं. श्री समर्थ नावाचं नाटक होतं ते. आणि त्याच्यामध्ये असं होतं की रामदास स्वामींचं निधन होतं. आणि रामदास स्वामींचं निधन झाल्यानंतर ते ज्या अवस्थेत पडलेले असतात त्या अवस्थेमध्ये त्यांचा आत्मा वर येतो आणि तो रामामध्ये विलीन होतो, असा एक शॉट होता. तर नेहमीप्रमाणे आमच्या अंगात थोडेसे किडे. मला प्रसाद बोलला, भूषण काय करू शकतो पण आत्मा कसं काय करू शकतो? म्हटलं मग करूया म्हटलं. मग आम्ही रामदास स्वामींचा जो कॅरेक्टर करणारा जो मुलगा होता त्याचा पूर्ण गेटअप वगैरे करून तो इफेक्ट आम्ही केला. म्हणजे लिटरली ते पडाई म्हणजे असे लेवल होते, असे खाली पडलेले अवस्थेत असे, म्हणजे बसलेल्याच अवस्थेत असे असायचे की ते त्यांचा प्राण गेला आहे म्हणून. आणि मग त्यांच्यामुळे आम्ही समोर लाईट ठेवायचो, स्वतःचा एक खूप ब्राईट लाईट त्यांच्या ना असा छातीवरती यायचा आणि तो लाईट ना हळूहळू असं पसरायचा, असं हळूहळू मोठा व्हायचा आणि त्यांच्या पूर्ण शरीरावर ना असं खालून असं पूर्ण असं वरती जायचं, असं वरती जायचं. आणि ह्यांच्यावरचा जो लाईट आहे ना आता, हा मी पूर्ण काढून टाकायचो आणि अख्खी त्यांची शॅडो म्हणजे अख्खा त्यांचा तो गोबो बनवलेला आम्ही लाईटमध्ये. आणि तो अख्खा गोबो ना म्हणजे असं वाटायचं की इकडे जे रामदास स्वामी दिसत होते तुम्हाला ते डार्कमध्ये जातात ब्लॅकआउटमध्ये आणि त्यांची प्रतिमा मागे दिसते तुम्हाला. आणि ती मग मॅन्युअली ते करतो. मग तिथे रामाची एंट्री व्हायची आणि तो आत्मा असा जाऊन रामामध्ये जाऊन तो मग परत विलीन व्हायचा, असा तो इफेक्ट करायचा आम्ही. एक म्हणजे तेव्हा मग माझा आणि प्रसादचा आमच्या दोघांचा एक कम्फर्ट झोन वाढला, मैत्री वाढली आमची. मग आम्ही खूप कामं केली. मग आम्ही नंतर पण 1-2 आम्ही शोधा अकबर नावाचं एक नाटक केलं, अजून 1-2 नाटकं आम्ही एकत्र केली बरीच. म्हणजे सो प्रसाद बरोबर हा एक किस्सा म्हणजे माझ्या आयुष्यात हे काय म्हणतात की मजेशीर किस्सा आहे तो. तुमच्या प्रकाश योजनेच्या संदर्भातला जो पहिला प्रवास आहे म्हणजे प्रवास नेमका सुरू कसा झाला? सुरुवात झाली चेतना कॉलेजपासून. म्हणजे पहिली एकांकिका असेल माझ्या आयुष्यातली जी मी ज्याचे मी लाईट्स केले आणि नावारूपाला झालो डायरेक्ट, अशी झालेली घटना आहे ती माझ्या बाबतीतली. कारण अल्फा करंडक स्पर्धेसाठी त्यांनी पाऊस एक प्रारंभ नावाची एकांकिका डिरेक्ट केली आणि त्याचे लाईट्स मला करायचे होते. आणि मी माझं नेहमी लाईटिंग केलं आणि मला प्राईज मिळालं त्याच्यात. तिथून मग मी चेतना कॉलेजसाठी लाईट्स करायला लागलो. मग आचार्य मराठे कॉलेजचा एक माझा मित्र आहे किरण पवार म्हणून, तो मला भेटला. मग किरण पवार आता नाही आहे सध्या, तो एका ॲक्सिडेंटमध्ये गेला, खूप वाईट वाटतं त्याच्याबद्दल. तर किरणने मला आचार्य मराठे कॉलेजमध्ये तो मला घेऊन गेला होता आणि त्याच्याबरोबर मी सलग 2 वर्ष 2 एकांकिका केल्या. आणि दोन्ही एकांकिका इतक्या वेगळ्या होत्या. एक होती एक क्षण गोठलेला नावाची म्हणून, ती अल्फा करंडकला खूप गाजली. आणि त्याच्यानंतर त्याने 2003 माझ्या अंदाजे त्यावेळेला ना असं चर्चा होती जलप्रलय होणार 2008 साली का 2012 जसं एक मूवी वगैरे पण आला होता. त्याने त्यावेळेला 2003 जलप्रलय झाल्यानंतर काय घडू शकतं याच्यावरती त्यांनी एकांकिका केली होती. असे करत हळूहळू कशी वर्ष उलटून गेली काही लक्षात नाही माझ्याकडे. 7-8-9 वर्ष म्हणजे एक गेली असली. आणि त्याच्यानंतर मग MD कॉलेजशी कनेक्ट झालो. म्हणजे अमोल भोरने फार डेअरिंग करून मला फोन करून मला बोलला की भूषण दादा आमच्या कॉलेजला येशील का, आमचं जरा बजेट पण कमी आहे पण तू एकदा येऊन बघशील का. तर मी म्हटलं की ठीक आहे चल येतो म्हटलं, बघूया म्हटलं. सो मी गेलो MD कॉलेजला जाऊन बघितलं तर 50-60 पोरं अशी बसली होती. म्हटलं ही मुलं नक्की कशासाठी येतात. तो मला म्हटलं नाही दादा ही सगळी मुलं नाटकात म्हणजे एकांकी येतात म्हटलं. ठीक आहे म्हटलं. तो मला बोलला की माझं 10 मिनिटाचंच बसले पण मी तेवढंच तुला दाखवतो. 10 मिनिटं माझ्यासाठी एवढी मोठी होती. मी केव्हा MD कॉलेजचा होऊन गेलो मला कळलं नाही. त्याच्या पुढची 3-4 वर्ष मी MD कॉलेजमधनं सगळ्या एकांकिकांची त्यांची लाईट्स करत गेलो. सो त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे अद्वैत आणि मी आम्ही दोघं खूप चांगले मित्र, अद्वैत दादरकर आणि मी.
चांगले मित्र म्हणजे आम्ही बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये एक ना त्यावेळेला 2000 का 2001 मध्ये एक कोर्स होता बहिष्याल शिक्षण विभागाचा. सो त्याचा मी 2000 मध्ये मी कोर्स केला होता त्यावेळेला आणि माझ्यानंतर अद्वैतने केला होता. आणि तिकडे कसं असतं की त्यांचं एक वर्षाचं प्रोडक्शन असतं. तर माझं असं झालं की गोस्वामी सर आणि सचिन मोठे सर आणि दिवेकर सर असायचे. म्हणजे दिवेकर सर वारली बिचारी, पण हे लोक तिकडचे आमचे गुरु. सो भूषण लाईट करायचे, काही असेल भूषण लाईटिंग करायचं. मग आम्ही खूप लाईटिंग खूप काम केलं गोस्वामी सरांबरोबर वगैरे. आणि अद्वैत त्याच्यात होता 2001च्या बॅचला होता तो. आमची ओळख झाली, मैत्री झाली होती. आणि एक वर्ष त्याने एक एकांकिका केली होती वेगे वेगे धाऊ नावाची. अशी एक एकांकिका होती रुपाली कॉलेजची. आणि त्याच्या लाईट डिझायनिंगसाठी त्याने कधी म्हणजे बहुतेक त्यावेळेला राघू काका, म्हणजे आधी कसं होतं रुपालीचं बहुतेक राघू बंगेरा काका ते करायचे लाईट्स. ते आजारी होते का काही प्रॉब्लेम होता का मला माहिती नाही, पण त्यांनी मला स्वतःहून विचारलं की आमची अशी एकांकिका आहे भूषण, तर तू करशील का? म्हणजे ठीक आहे करूया. मग तिथून माझी रुपालीची एंट्री सुरू झाली. सो असा इंटर कॉलेजचा प्रवास माझा इतक्या कॉलेजेसमध्ये झाला. मग साठे कॉलेज आहे, मग आम्ही म्हणजे आत्ता आपण काय तो पिक्चर होता आपला काय पालकमध्ये जो आपण दगडू बघतो प्रथमेश परब वगैरे. सो ही पोरं सगळी त्यावेळेला लहान लहान मुलं सगळी. म्हणजे मला आठवतं की आम्ही बीपी नावाची एकांकिका आम्ही केली होती. तर त्या एकांकिकेमध्ये प्रथमेश, यशोमन आपटे वगैरे सगळी मुलं त्यावेळेला खूप लहान होती. म्हणजे आता सगळेच चांगले, म्हणजे सगळ्यांची मेहनत खूप चांगली आहे, सगळ्यांनी खूप चांगले कामं करून आज सगळेजण खूप छान सेट आहेत, बरं वाटतं ते बघून. तर डहाणूकर कॉलेजमध्ये एंट्री, मग असं ते करत करत कधी मिठीबाई कॉलेजचं, मग मिठीबाई कॉलेजमधनं आमचा एक मित्र अभिजित खाडे त्याने तिकडनं एक वेलकू म्हणून मतकरी काकांचं एक स्क्रिप्ट होतं, तर त्याची त्याने तिकडनं एक हिंदी एकांकिका बसवली होती. मग त्या मिठीबाई कॉलेजचं हे केलं. असं म्हणजे मला आठवते 98 पासून ते 2014 माझ्या माहितीप्रमाणे शेवटचं वर्ष असावं माझं. कारण 2014ला माझ्या माहितीप्रमाणे ओबी एकांकिका झाली, ती माझी शेवटची एकांकिका. नंतर मग मी इंटरकॉलेज एकांकिका स्पर्धा करायचंच सोडून दिलं. त्याच्यामध्ये मी युथ फेस्टिवल पण मी मध्ये करायचो, पण मग ते युथ फेस्टिवल पण मी एका पॉईंट नंतर सर्टन पॉईंट नंतर म्हटलं आता बस झाली युथ फेस्टिवल आणि ते बंद करू. मग तसं तेही बंद केलं. आणि 2014ला मग इंटर कॉलेजचा प्रवास सगळा थांबवला, कारण किती वर्ष तेच करत राहणार त्या स्पर्धा वगैरे. आणि माझं असं होतं की मला नेहमी, जसं मी तुम्हाला सांगतो की मला काही ना काहीतरी नवीन करायचं. त्या नवीन करण्याच्या मार्गावरती मग मी हळूहळू जरा एक एक गोष्टी ज्या करत आलो त्या आता थांबवाव्यात. आणि प्रत्येकाने एक, म्हणजे मला असं स्वतःला वाटतं की प्रत्येकाचा एक ना पर्टिक्युलर एक पॅच असतो, एक वेळ असते, तीच तेवढी आपण अचीव्ह करायची. त्याला आपण जास्त लांबवलं तर त्याला काही उपयोग राहत नाही. म्हणून मी माझं असं वाटलं कुठेतरी की आता आपण ह्या इकडे थांबावं आणि एकांकिका कॉलेजात म्हणजे इंटर कॉलेज एकांकिका स्पर्धेतून आपण रिटायर्ड म्हणण्यापेक्षा की आपण न केलं बरं, त्याच्यापेक्षा आपण नवीन एकांकिका होतात त्या जाऊन बघाव्या. सो ते मी करायला लागलो. मग मी राज्यनाट्य बंद केलं, राज्यनाट्य स्पर्धा. अगदीच जवळच्या कोणी सांगितलं तर कारण राज्यनाट्य स्पर्धा न करण्याची कारणं माझ्याकडे खूप आहेत. कारण मी खूप जवळनं शासन बघितलं, त्याच्यामुळे मला खूप माहिती आहेत काही गोष्टी. तर त्याच्यामुळे मला काही इच्छाच नाही आहे राज्यनाट्य स्पर्धेचं काम करण्यात म्हणा किंवा काय. खरंच खूप मजा आली. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या गप्पा मारल्यात प्रचंड अनुभव आम्हाला तुमचा ऐकून आम्हाला भेटला, जो प्रवास केला तुम्ही सांगितलं. खूप ग्रेट. खूप. तर आता एक महत्वाचा प्रश्न की आमच्या प्रोडक्शनचं नाव आहे बी रेडी ओके. येस. तर तुम्हाला हा प्रश्न आहे की तुमच्या आयुष्यातील बी रेडी ओके मुवमेंट कधी आणि कशी आली किंवा कोणती होती? माझ्या आयुष्यात ही मुवमेंट ना नेहमी येते. माझा फोन वाजला की आय एम रेडी, अशी परिस्थिती असते की काही कुठचंही काम असो मी रेडी असतो. मग ते नाटकाचं काम असो किंवा मित्राला मदत करायचं काम असो किंवा कुठचंही काम आहे, आय एम रेडी. मी कुठच्याच कामाला कधी नाही म्हणत नाही. त्यामुळे माझा फक्त फोन वाजावा आणि मला सांगा भूषण रेडी, हो रेडी. ग्रेट. छान. आता आपला सेगमेंटचा इंटरेस्टिंग असा टप्पा आलेला आहे, तर त्याचं नाव आहे बोल ब्रो सेगमेंट. हॅलो, कोण? लाईट? अरे बोला, काय म्हणता? कधी? माझ्या आयुष्यात तो कायमस्वरूपी माझा ऑक्सिजनच तू आहेस. हो बर. नाही, एक सांगतो, किती काही झालं तरी का समजा तर लाईट हा माझा ऑक्सिजनच राहणार. ऑक्सिजन आहे हे मला माहिती आहे, पण तू माझा ऑक्सिजन आहेस आणि तुझ्यामुळे मी आहे. तू मला आज फोन केलास, मला इतकं बरं वाटलं.
की मला मला माझ्या मनातल्या काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टी मी आज तुझ्याशी शेअर करतोय आणि मला ती तुला सांगताना इतकं बरं वाटतंय ना. कारण ही वेळ आहे, किंवा वेळ म्हणण्यापेक्षा आपण हे म्हणूया की एक अशी घटना आता घडते आपल्यामध्ये दोघांमध्ये की तुझ्यामुळे मी आहे हे मला सांगायला खूप आवडतंय. थँक्यू सो मच. ओके, खूप छान, खूप छान, मस्त, खूप ग्रेट सर. Thank म्हणजे you. खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितलं की ऑक्सिजन, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं सेगमेंट मध्ये की तुम्हाला तुझ्याशी बोलायचंय. बरोबर. म्हणजे खऱ्या अर्थाने तुमचा श्वासच लाईट आहे, त्यामुळे तुम्ही ग्रेट. मला पटकन तेच सुचलं की माझा श्वासच जर का लाईट आहे तर तोच पहिला मला फोन करू शकतो. एक्झॅक्टली, खूप छान. मी फोन करण्या अगोदर लाईट पहिला मला फोन करेल आणि मला काही काय म्हणतात ना की काही अलर्ट करायचं असेल तर तेच मला ते जास्त चांगलं वाटतं. म्हणजे तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने फक्त लाईट म्हणजे म्हणजे बस तेवढंच पाहिजे. सर, तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ आम्हाला दिलाय, त्यासाठी एक आमच्याकडून छोटीशी भेट तुमच्यासाठी, एक छोटीशी सदिच्छा भेट. थँक्यू सो मच. मी उघडून बघू शकतो? हो सर. ब्लँक दिलीत का? सरप्राईज आहे सर. Yes. अरे वा, थँक्यू सो मच. वा, छान. बोललो, खूप सुंदर. सर, अजून एक ही सदिच्छा भेट खऱ्या अर्थाने, कारण की तुळस ही पॉझिटिव्ह एनर्जीचं प्रतीक आहे. ती निगेटिव्ह एनर्जी घेऊन आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देते. त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं ऑक्सिजन देते. त्यामुळे ही सदिच्छा भेट तुम्हाला खूप तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त पॉझिटिव्ह येऊ, म्हणजे एनर्जी येऊ, कारण तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्हीच पॉझिटिव्ह आहात. थँक्यू सो मच. आमच्या गप्पा तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील तर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Insta पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्यक्तीसोबत, अशाच एका सेगमेंटमध्ये. तोपर्यंत बी रेडी. ओके.